येस, थँक्यू. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करावेत. आज आपण हा प्रोग्राम आता सुरुवात करतोय. कोणीही स्क्रीन शेअर किंवा कॅमेरा आता चालू करू नका, म्हणजे जेणेकरून डिस्टर्बन्स होणार नाही कोणाला. मीटिंग रेकॉर्ड होतीये. आवाज सर्वांचे म्यूट आहेत, त्यामुळे प्रत्येकाने तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा किंवा हँड रेज करा. आपण शेवटला ते प्रश्न सर्व घेऊच. ठीक आहे. येस सर, मी तुमचं वेलकम करतो. आज आज पहिली वेळ अशी आहे की ज्यावेळेस मला सरांचा म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायची अशी वेळ येत आहे. कधी असा विचार नव्हता केला की असंही होऊ शकतं, पण सरांचीच प्रेरणा म्हणता येईल. सरांपासून खूप काही शिकलेलो आहे मी पण. त्यामुळे आज काहीतरी तुमच्या समोर सगळ्यांसमोर देण्याची भावना पण समोर ठेवून हा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. सरांना मी तसं थोडंसं ब्रीफ केलेलं आहे. आमच्या सुपर 25 म्हणून आम्ही एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग सुपर 25 म्हणून एक प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे, जो एक पूर्ण वर्षभर चालणार आहे. म्हणजे मेंटरशिप आम्ही देतो यामध्ये, ज्यामध्ये आपले उज्ज्वल तावडे सर पण आहेत, जे आपल्याला बिझनेसच्या रिलेटेड मार्गदर्शन करत आहेत. आणि प्रत्येक शनिवार आम्ही असा काही खास व्यक्तींसाठी ठेवलेला आहे, ज्याच्यामधलं पहिलं पुष्प म्हणजे तुम्हीच आहात असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आज तुम्हाला सर्वांना ऐकण्यासाठी आहेत. माझं प्रत्येक जण ऐकत असतात दररोजच. फक्त तुमची ओळख थोडीशी मला करून द्यावीशी वाटते. प्रमोद सूर्यवंशी सर एक तुमच्यासारखेच म्हणजे सर्व जण आहात ना, त्याच बॅकग्राऊंड मधून वर आलेले आहेत. एकदम खेडेगावातून आज पुणे सारख्या सिटीमध्ये. आणि तो प्रवास पूर्ण खडतर प्रवास म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग तेव्हा करत होते, आज पण करत आहेत. तुमची जशी सुरुवात आहे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगची, तशी सरांनी पण सुरुवात केली होती. ती करता करता आज एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पर्यंत आहेत. जवळपास 200 जणांचा स्टाफ, 150 ते 200 जणांचा स्टाफ सर पूर्ण सांभाळत असतात. लेबर पाहायला गेले तर 1000च्या वर लेबर स्ट्रेंथ असते कायम. तर अशा या सिच्युएशन मध्ये सुद्धा एवढं पूर्ण म्हणजे धनुष्य पेलणं हे पण खूप महत्वाचं आहे. मुलांची सर सुरुवात आहे, तर मी त्यापासूनच सुरुवात करू इच्छितो की तुम्हाला प्रश्न तोच विचारतो की तुमचं मूळ म्हणजे तुम्ही कुठून आलेला आहात, थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण कुठे झालं, तुमची परिस्थिती कशी होती, तर याच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला बरं वाटेल जरा थोडंसं. येस सर. थँक्यू प्रवीण. ज्यावेळेला आपण एकमेकांशी किंवा आपण काय म्हणतो संवाद साधतो, त्यावेळेला ज्यांच्याशी संवाद साधतो त्यांचे चेहरे जर समोर दिसले असते तर जास्त चांगलं झालेलं असतं. बरोबर, ठीक आहे. चालेल. सगळ्यांनी कॅमेरे चालू करा वाटलंच तर. सगळ्यांनी कॅमेरे चालू करा आपले. या ठिकाणी आपण येस. कॅमेरे चालू जरी असले तरी मला नाही वाटत काही कोणाचा डिस्टर्बन्स होऊ शकेल त्याच्याने. नाही नाही, येस येस. मी फक्त आपल्या दोघांना पिन केलेलं आहे, त्यामुळे आपल्या दोघांचे सर्वांना दिसत राहतील. बाकी बॅकग्राऊंडला मग सर्वांचे आहेतच तर तसे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. येस. तर माझ्याबद्दल सांगायचं ठरलं तर माझं मूळ गाव तसं पाहिलं तर उस्मानाबाद जिल्हा आणि तालुका उस्मानाबाद मध्ये तुळजापूर जवळ माझं खेडेगाव भंडारी म्हणून औसा उजनी जवळ. परंतु वडील गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते. वडील वेटरनरी सर्जन होते आणि त्यांचे ट्रान्सफर होते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथं ते स्थायिक झाले होते त्या काळामध्ये. आणि माझं शालेय शिक्षण हे नारायणगाव मध्येच झालं. आणि इंजिनिअरिंगच्या एज्युकेशनसाठी मी गुलबर्ग्याहून मी पॉलिटेक्निक केलं तिथे मी. आणि ते करून आल्यानंतर नारायणगावमध्ये मी माझ्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. पहिल्यापासून उद्दिष्ट एकच होतं की नोकरी करायची नाही, जसं जमेल तेवढं जसं होईल तसं त्याप्रमाणे व्यवसायच करायचा. ह्या उद्देशाने नारायणगावमध्ये व्यवसाय सुरुवात केली. आमचे एक फॅमिली फ्रेंड होते जे ऑलरेडी या बिझनेस मध्ये होते. ते स्वतः आर्किटेक्ट होते, ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये होते. त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली. 1-2 वर्ष त्यांच्यावर काम करत असताना माझे गव्हर्नमेंट ऑफिशियल्सची ओळख झाली, इंटरॅक्शन झालं. आणि त्यांच्या त्या इंटरॅक्शन मध्ये ओळखीमध्ये मी माझं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि माझा स्वतःचा व्यवसाय जुन्नर तालुक्यातून मी सुरू केला.
त्याच्यानंतर 1996च्या दरम्यान गव्हर्नमेंटमध्ये फंड्सचे फार मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम्स आले होते. त्या वेळेसमध्ये मी 2 वर्ष फक्त रिकव्हरीसाठी मी नारायणगाव टू पुणे चक्रा मारत होतो. जे काही गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाणं, पेमेंटसाठी हे करणं. त्यानंतर मग मला प्रायव्हेटची अपॉर्च्युनिटी आली. मी ज्यावेळेला राजगुरुनगरला त्यावेळेला माझे प्रोजेक्ट चालू होते. राजगुरुनगरच्या सब डिव्हिजनमध्ये मी तिथे नेहमी बिलिंगसाठी वगैरे या गोष्टींसाठी असायचो. त्या दरम्यान JMC प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड ही एक कन्स्ट्रक्शन मधली एक मोठी कंपनी आहे. त्या कंपनीचं बजाज ऑटोचं म्हाळुंगे, चाकणजवळ म्हाळुंगे गाव जे आहे त्यावेळेला तिथलं प्लांटचं काम जस्ट सुरू झालं होतं. आणि त्यावेळेला जे बजाजचे ऑफिसर्स रोडच्या परमिशनसाठी तिथं सब डिव्हिजनला येत असायचे नेहमी. तिथे त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी त्यावेळेला रिक्वेस्ट केली की तुम्ही या क्षेत्रामधले अनुभवी आहात, तर आमचा जो नवीन प्रोजेक्ट चाललाय त्या ठिकाणी आम्हाला कॉन्ट्रॅक्टरची गरज आहे, तर जर तुम्ही आलात तर आम्हाला तुमची मदत होईल. तिथून माझा हा प्रायव्हेट मध्ये काम करायचा माझा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी जवळपास 20 ते 22 वर्ष मी पूर्णपणे प्रायव्हेट मध्ये कामं केली. त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्या ह्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल्स पासून इन्फ्रास्ट्रक्चरची कामे, क्रिकेट स्टेडियम्स असतील, हे सगळं आपण तिथे केले. हाय राईज टॉवर्स केलेत. हे मी स्वतःला माझं नशिबान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे बरेच अशी कामं मी करू शकलो. एकच पॅटर्न हा माझ्यावर राहिला नाही. ज्याप्रमाणे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो त्यावेळेला रोड्स, ब्रिजेस, इरिगेशनचे प्रोजेक्ट्स अशी व्हरायटी माझ्याकडे होते कामांची. त्यामुळे प्रत्येक कामांचा हा अनुभवाची पाठीशी घेत घेत मी पुढे आलो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आल्यानंतर हॉस्पिटल्स असतील, 5 स्टार हॉटेल असेल, आता सांगितल्याप्रमाणे हायराईज टॉवर्स असतील, हे प्रत्येक वेळेला नवीन आव्हान स्वीकारणं आणि ते पूर्ण करणं ही कायमस्वरूपीची सवय लागून राहिली होती. याच्यामध्ये ज्यावेळेला मी हे डिस्कस करत असताना जर पार्श्वभूमी जर बघितली तर आमच्या पूर्ण कुटुंबातला आमच्या किंवा खानदानामधला पहिला बिझनेसमन मी. आमच्या अख्ख्या खानदानामध्ये बिझनेस करणारं कोणी नव्हतं. एकतर शेती किंवा जसं गव्हर्नमेंट जॉब्स किंवा याच्यामध्ये सगळेजण होते आणि ते पण फार कमी लोक अख्ख्या पूर्ण फॅमिलीमध्ये. जर 70-80 लोकांची फॅमिली किंवा 100 लोकांची फॅमिली जर बघितली तर मॅक्झिमम लोक शेती किंवा हे करणारे, नोकरी करणारे. आणि त्या बॅकग्राऊंड मध्ये हा जो मी व्यवसायाचा निर्णय घेतला आणि त्याच्यात सातत्य राखलं. सगळ्यात महत्वाचं काय असतं की कुठल्याही गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य टिकवणे फार महत्वाचं असतं. आपण ज्या वेळेला एखादा निर्णय घेतो आणि ठरवतो की आपल्याला आयुष्यामध्ये ह्या एखाद्या फील्डमध्ये करिअर करायचंय, ते करिअर करत असताना आपल्याला अनेक चॅलेंजेस येतात, अनेक अडचणी येतात, आपल्याला बरेच मोह पण येतात रस्त्यामध्ये की आपण 2-3 वर्ष गेली की दुसऱ्याने अट्रॅक्शन दिलं की नाही, अरे याच्यापेक्षा खूप चांगलं आहे, तू इकडे डायव्हर्ट हो, इथं तू करू शकतो. ह्या डायव्हर्जन मध्ये आपण शेवटपर्यंत कधीच आपण त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकत नाही. एकदा जो आपण निर्णय घेतलेला आहे की आपल्याला करिअर करायचं किंवा आपल्याला याच्यामध्ये सक्सेस मिळवायचं आहे, तर त्याच्यात निष्ठेने काम करत राहणं हे फार महत्वाचं असतं. जे आज आपण ज्या टॉपिकवर आपण बोलतोय की स्किल, तर स्किल म्हणजे काय आहे? तर स्किल म्हणजे हेच आहे की तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, जे काही करत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही उद्या अजून काय डिलिव्हर करणार आहात, काय डेव्हलप करणार आहात. तुम्ही आज इथे जे काही आहात, आता स्क्रीनवर दिसतात किंवा आज प्रवीणच्या इन्स्टिट्यूट बरोबर जे जॉईन झालेले आहात, तुम्ही तुमचं जे काही बेसिक एज्युकेशन घेतल्यानंतर तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्ही हा कोर्स जॉईन केलेला आहे. बरोबर आहे? ह्याच रिझनसाठी तुम्ही जॉईन झालात ना. तर ह्याचं रिझन हेच आहे की तुम्ही जेवढं जास्तीत जास्त स्किल तुम्ही डेव्हलप कराल, तेवढं तुमचा सक्सेसचा ग्राफ हा वरच्या बाजूला जाईल. हे ज्या आजच्या मेन टॉपिकचं मला वाटतं की सार आहे. तर हां. तर मला वाटतं की म्हणजे सुरुवात जी आता प्रवीणने विचारली आहे, त्याच्याप्रमाणे आता मी सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रवीण. येस सर.
सर आता तुम्ही सांगितलं सातत्य तर ठेवणं हे आहेच. पण हे सातत्य ठेवण्यासाठी तुम्ही काय असा प्लॅन वगैरे काही केला होता का? की म्हणजे काय अचीव्ह तुम्ही असं गोल ठेवलं होतं की मला हे करायचं आहे किंवा असे काही टप्पे पाडले होते का तुमच्या करिअरचे किंवा असं काही तुम्ही प्लॅनिंग केलं होतं का काही? नाही, ह्याच्यामध्ये मेन बेसिकली काय आहे, की जी समोर अपॉर्च्युनिटी आहे, ती लूज करायची नाही, ती कॅच करायची. मग ती कशी किती मोठी असू दे, काय असू दे, त्याच्यासाठी झगडत राहायचं. कुठलंही हे करत असताना ज्याप्रमाणे मी म्हणत होतो की आपण जे काही काम करतोय, त्याच्यामध्ये आपण किती इन्व्हॉल्वमेंट आपली देतोय. ह्याच्यातलं एक उदाहरण जर द्यायचं ठरलं, तर मी ज्यावेळेला प्रायव्हेटमध्ये पहिल्यांदा मी कामं करायला सुरुवात केली, त्यावेळेला बजाज चाकणचं प्लांटचं 200 एकरमध्ये ते प्रोजेक्टचं काम चालू होतं. आणि त्याच्यामध्ये जेएमसी प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड जी कंपनी आहे, त्या कंपनीला स्ट्रॉंग वॉटरचे पाईपचे पाईप लेईंग करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत होते. त्यांना ते जमत नव्हतं ते. त्याच्यामध्ये 300 डायापासून ते 1200 डायापर्यंतचे ह्यूम पाईपचे लेईंग होतं आणि त्याची लेंथ ऑलमोस्ट 5 किलोमीटर्स होती. मी ज्यावेळेला त्यांना अप्रोच झालो, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की "हे असंच आम्हाला प्रॉब्लेम येतोय. तुम्ही याच्यात काय करू शकता?" मग ते म्हणे, "मी म्हणलं साइट व्हिजिट करून तुम्हाला सांगतो." माझी साइट व्हिजिट झाल्यानंतर मी त्यांना फीडबॅक दिला, की जे तुम्ही करताय ते चुकीचं होतंय पद्धती. अशा पद्धतीने स्ट्रॉंग वॉटरचं लेइंग नाही व्हायला पाहिजे. मग ते सांगितल्यानंतर त्यांनी मला तो प्रोजेक्ट पूर्णपणे मला सांगितलं, की "हे सगळं तुम्ही बघा आणि आम्ही तुम्हाला याची वर्क ऑर्डर देतोय." मी ज्यावेळेला ते काम चालू केलं, त्यावेळेला ते काही त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्याचे रेक्टिफिकेशन करून मी काम सुरू केलं. त्याच्यानंतर एक साधारण 1.5 महिन्यामध्ये त्या जेएमसी प्रोजेक्ट्स इंडिया जे डायरेक्टर जे आहेत सुहास जोशी, हे साइटवर राउंड मारायला आले होते आणि तिथं माझी भेट झाली. मग त्यांनी विचारलं, की "काय कसं चाललंय तुमचं? काय कामात काय अडचणी काय वगैरे?" त्याला सांगितलं, "काम तर व्यवस्थित चाललंय, परंतु जे काम चाललंय ते चुकीचं चाललंय." तर "का? असं का म्हणताय?" म्हणलं, "ज्या पर्पजसाठी लेइंग होतंय, त्या तो उद्देश साध्य होत नाहीये. जे ड्रॉइंग मधला उद्देश सफल होत नाहीये." त्याने मला सांगितलं, की "आपण कॉन्ट्रॅक्टिंग करतोय, आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत. हे सगळं डिझाइन करण्यासाठी जे कन्सल्टंट्स आहेत, ते कोट्यवधी रुपये मोजतात, घेतात ते. त्यामुळे आपण जे ड्रॉइंग दिलं त्याच्याप्रमाणे आपण काम करायचं." म्हणलं, "अगदी बरोबर सर. फक्त तुम्ही विचारलत म्हणून मी तुम्हाला सांगितलं." नंतर म्हणले, "ठीक आहे, तुमचं काम चालू राहू द्या." एक 15 ते 20 दिवसानंतर ते साइटवर परत आले आणि मला शोधत आले. त्यावेळेला मोबाईल फोन वगैरे याची फॅसिलिटी नव्हती त्यावेळेला. मला शोधत आले आणि मला त्यांनी सांगितलं, की तुम्ही जो मुद्दा मांडला होता, मला लक्षात आणून दिला. तो आम्ही आमच्या क्लायंटच्या आणि कन्सल्टंटच्या मीटिंगमध्ये रेज केला आणि त्यांना त्यांची चूक समजली. तुम्ही आत्तापर्यंत जे काही पाईप लेइंग केलेलं आहे, हे सगळं तुम्हाला काढायचंय. त्याचे तुम्हाला पैसे मिळतील आणि नवीन ड्रॉइंग येईल त्याच्याप्रमाणे तुम्हाला परत हे करायचंय. हा जो दिवस होता, तो दिवस आणि आजचा दिवस. त्यावेळेला जे काही त्या मोठ्या प्रोजेक्टवर जी लोकं काम करत होते, ते आजपर्यंत मला कोणी विसरलेलं नाहीये. त्यांनी एक हे घडलं, की एक एवढा मोठा कन्सल्टंट आहे. त्या कन्सल्टंटचं एक चूक ह्या माणसाने समोर आणली. चूक म्हणण्यापेक्षा लक्षात आलं नव्हतं, की आपण काय करतोय ते, कशामुळे हे असं गोष्ट घडतंय. तर हे मला सांगायचा उद्देश हा आहे, की आपण जे काही काम करतो, त्याचं आपलं डेडिकेशन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आपण जे काम करतोय ते कशासाठी करतोय, त्याने काय होणार आहे, ते आपण जे आजपर्यंतचं नॉलेज घेतलंय त्याच्या नॉलेजच्या अनुसार आहे की नाहीये. नसेल तर त्याचे ड्रॉबॅक्स काय होणार आहेत, त्याचा फायदा होतोय की तोटा होतोय. जे आपण एज्युकेशन घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा जे आता आपण करतोय त्याच्यानी जर व्हॅल्युएडिशन होत असेल, तर आपल्यासाठी ते नवीन नवीन लर्निंग असतं. जर त्याच्यामध्ये जर काही चुका असतील, तर त्या चुका आपण आपल्या सीनियरशी डिस्कस करून, की हे असं का होतंय? हे तर असं असायला पाहिजे. ही जी क्युरिओसिटी आणि आपल्या कामातलं जे आपलं प्रामाणिकता आहे, ह्या गोष्टींनी आपण त्याच्यामध्ये आपलं व्हॅल्यू एडिशन होतं. हे मी आता म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रवीणने प्रश्न विचारलाय. त्याच्याप्रमाणे की अशा पद्धतीने मी टप्पे पुढे-पुढे गाठत आलो. येस सर. म्हणजे नक्कीच म्हणजे जरी असं तुम्ही प्लॅन नसेल, पण जर समोर येतं ती सिच्युएशन टॅकल करणं, प्रामाणिक प्रयत्न करणं आणि आपला 100% देणं त्याला. आणि जे समोर एक्झॅक्टली. चॅलेंज येतंय ते चॅलेंज ऍक्सेप्ट करणं. त्यामुळे बिलकुल. त्याच्यातून मागे हे करायचं नाही. तर असं जर करत गेलो तर आपण नक्कीच हे करू शकतो.
मी बऱ्याच वेळेस उदाहरण देत असतो, की म्हणजे अशक्य म्हणजे त्या टर्म्स कंडिशन्स मध्ये लिहिलेलं आहे म्हणून बरेच जण कामं घेत नाहीत. पण तुमचं उदाहरण मी बऱ्याच वेळेस देत असतो, की आपण त्या टर्म्स कंडिशन चेंज करायला लावू शकतो. भले गव्हर्नमेंट असू देत. जसं आता तुम्ही एक क्लायंट जेएमसी सारखा क्लायंट म्हणजे मोठे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यात तिथं तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करत होतात, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचं ते धाडस दाखवलं, हे चुकीचं होत आहे. कन्सल्टंट मोठे असतील त्यांना हे करायचं. त्यांनी ते ऍक्सेप्ट पण केलं. तसं गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. चुका होऊ शकतात, त्या ऍक्सेप्ट पण केल्या जातात आणि तुम्ही तुमचा जर एज दाखवली ती क्वालिटीची असेल, ती अॅक्युरसीची असेल, तर नक्कीच तुमचं वाह-वाह सगळीकडे होणारच आहे. तर एक चांगलं उदाहरण सर तुम्ही सांगितलंत. मुलांना हे झालं आणि या उदाहरणामुळं बऱ्याच जणांची मला वाटतं आता इथे पण दोघं जण आहेत, ज्यांना टेंडरमध्ये त्यांच्या टर्म्स अशी लिहिली होती, की पी-एफचं रजिस्ट्रेशन हवंय. 2 दिवसापूर्वीच त्यांना शेअर केलं गजेंद्रनं. पण मी त्यांना सांगितलं होतं, की तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही तसं लेटर द्या, की तुमच्याकडे हे नाहीये. तुम्ही त्यांना सांगा, की माझ्याकडे आता पी-एफ रजिस्ट्रेशन नाहीये, पण माझ्यात जर 20 पेक्षा जास्त लेबर झाले, तर मी तुम्हाला माझं पी-एफ रजिस्ट्रेशन सबमिट करेल. आणि त्यानं ते लेटर सबमिट केलं, त्याला ते टेंडर ऍक्सेप्ट पण झालं त्याचं. म्हणजे तिथं दिलंय म्हणून आपल्याला मागतायत म्हणून माझ्याकडे काढूनच ठेवायचं हे पण आवश्यकता नाही, कारण त्याचे कंप्लायन्स पण बरेच असतात. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्याकडून पण शिकलो, पुढे पण शिकवत आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा राहील, की आता सर तुम्ही जसं एक उदाहरण सांगितलं, तसं छोट्या छोट्या गोष्टीमधून कसं शिकत जावं, याचं एक आणखी एक उदाहरण जर मुलांना सांगण्यात आलं, म्हणजे फक्त साईटच्या बाबतीतच नाही, पण साईट सोडून बिझनेस रन करणं खूप मोठी गोष्ट आहे ही. साईट रन करणं एक वेळेस सोपं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण बिझनेस रन करणं खूप अवघड आहे. तर हे तुम्ही यातले काही बारकावे मुलांना सांगू शकाल का? किंवा तुम्ही कोणते आत्मसात केले जेणेकरून तुम्ही या लेव्हलपर्यंत आज पोहोचला आहात? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे किंवा माझी जी गुड स्ट्रेंथ जी जर मला विचार केला, तर सगळ्यात महत्वाचं फील्ड नॉलेज. जे काही आपण साइट्सवर काम करतो, प्रवीणला कदाचित माहिती असेल, की अ, साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंतचा मी पूर्वी जो प्रोजेक्ट केलेला आहे 5 स्टार हॉटेलचा रॅडिसनचा, त्या प्रोजेक्ट पर्यंतचा एकही स्लॅब हा माझा विदाऊट प्रेझेन्स झालेला नाहीये. म्हणजे माझी प्रेझेन्स ही साइटवर त्या तोपर्यंत नेहमी असायची. आणि त्या पिरियड पर्यंत आणि आत्ताही माझे जे काही कुठलेही प्रोजेक्ट चालू आहेत, त्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आता लेबर स्ट्रेंथ जी आहे, ती लेबर स्ट्रेंथ कुठे-कुठे युटिलाइज होतीये आणि ते आज काय-काय काम करतायत, याचं अपडेट माझ्याकडे असतं. त्याचे अपडेट मी ठेवतो. ही ही झाली आपली प्रोजेक्टमधली इन्व्हॉल्वमेंट. ज्यावेळेला तुम्ही रूटमध्ये काम करता, प्रोजेक्टला फील्डवर काम करता, त्यावेळेला प्रत्येक गोष्ट तुम्ही आत्मसात केली पाहिजे. हे आपण काम करत असताना आपण जरी भले कॉलेजमध्ये एज्युकेशन घेऊन आपण इंजिनियर झालो असलं तरी आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या साईटवर सुद्धा गुरु भेटू शकतात. एखादा कार्पेंटर असेल, एखादा अनस्किल लेबर असेल, आपण जे एका वर विचार करतो, की आता हा कार्पेंटर हे अशा पद्धतीने काम करून दाखवू शकेल. त्यावेळेला तो एखाद्या स्किलफुली ते काम त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करून आपल्याला चकित करू शकतो. ते आपण ऑब्झर्वेशन आणि आपण ते लर्निंग प्रोसेस आपण नेहमी आपण पाहिली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं खूप होतं, प्रवीणला अनुभव असेल, की आपण विचार करत बसतो, की आता हे एवढा हाईटचं स्कॅफोल्डिंग उभं करायचंय, त्याचं शटरिंग कसं करायचं, त्याचा प्लॅन कसा करायचा, हे आपण विचार करत असताना सगळं कागदावर मांडतो, सगळं करतो आणि दुसऱ्या जी साईटवर बघायला जातो किंवा सांगायला जातो, त्याला बघतो तर त्याचं काम झालेलं असतं. त्यांनी त्यांचा नॉलेज वापरून कार्पेंटर्सनी ते सपोर्टिंग उभं केलेलं असतं. तर हे जे आहे, ही आपली लर्निंग प्रोसेस ही नेहमी असली पाहिजे. त्याच्यासाठी कोणी लेबर आहे, कार्पेंटर आहे, तो काय मला शिकवणार, मी इंजिनिअर आहे, हा भाव न ठेवता, तो जे करतोय त्याचं ऑब्झर्वेशन्स आणि त्याच्यामधून आपल्याला नवीन आपल्या नॉलेजमध्ये भर पाडणं. ही प्रोसेस आपल्याला इन फ्युचरमध्ये ज्यावेळेला तुम्ही त्या प्रोसेसमधून जाता आणि त्या प्रोसेसमधून गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ऑफिसमध्ये चेअरवर बसता, त्यावेळेला तुमचा एखादा रिपोर्ट येतो आणि त्याच्यामध्ये रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला तो नॉलेज तुम्हाला कामाला येतं, की इथं कुठे मिस्टेक झालेली असू शकते, कोणाकडनं झालेली असू शकते. कारण तिथे तुम्ही त्यावेळेला आधी काम केलेलं असतं आणि ते काम करताना कुठे चूक झाली असेल म्हणून हा रिपोर्ट खराब आला, हे तुम्हाला समजू शकतं.
म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला फील्ड नॉलेज असणं गरजेचं आहे. फील्ड नॉलेज करताना तुम्ही नुसतं फक्त साईटवर उभं राहिलं आणि जे काही ड्रॉइंगचं त्याच्याप्रमाणे काम होतंय की नाही, टार्गेट अचीव्ह होतोय की नाही, ह्याच्यापेक्षाही जे आज मी काम करतोय त्या कामासाठी काय कॉस्ट मला पडली आहे, त्याच्यामध्ये मी कॉस्ट सेव्हिंग कसं करेल, की आज मी ज्या या एखाद्या गोष्टीसाठी मला एखाद्या लेबर एवढे माझे कंझ्युम झाले. त्याच्यामध्ये मी उद्या जर अजून काय सेव्हिंग मी काय केलं म्हणजे माझं सेव्हिंग होईल लेबर कॉम्पोनंट मध्ये. मी काय कशा प्रकारे लेबर रिसोर्सेस मॅनेजमेंट केले तर जे आज माझं वेस्टेज ऑफ मटेरियल कमी होईल. ही प्रोसेस तुमची सतत साईटवर असली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमधली प्रोसेस असली पाहिजे. ड्रॉइंग रीड करताना तुम्ही एखादा विचार करा, तुम्ही बघायला पाहिजे की इथे ह्या बीम मध्ये एवढं रिस्पॉन्सिबिलिटी सीट कशासाठी दिलं असणार आहे, काय असणार आहे. ही क्युरियोसिटी आणि त्याचं ऑब्झर्वेशन हे सतत तुमची जर प्रोसेस असेल तर तुम्हाला सक्सेस 100% मिळू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही मॅनेजमेंट लेवलला ज्यावेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्ही रूट लेवलला तुम्ही काम केलं असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी ऑफिसमध्ये बसून सुद्धा साईटवर काय चाललंय, काय नाही चाललंय, तुमचं साईटवर जे काही एखादी कॉस्ट समजा बजेटेड कॉस्ट जर एक्स असेल आणि एक्स प्लस 10 जर साईटवर एक्सपेन्स होत असतील तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं की कुठे गडबड होतीये, कुठे हे व्हायला नाही व्हायला पाहिजे होतं. शेवटी तुम्ही व्यवसाय करताय म्हटल्यानंतर तुमचं ₹1 सेव्हिंग इज एक ₹1 युअर प्रॉफिट. तुम्ही जे काही काम करताना जे तुम्ही सेव्ह करता हा तुमचा प्रॉफिट असतो. तुम्ही जर तुमच्या बजेटपेक्षा जर ₹1 स्पेंड केला हा तो तुमचा लॉस असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही सेव्हिंग जर फोकस जर केला, जे मी काय काम करतोय त्याच्यामध्ये इफेक्टिव्हली कॉस्ट इफेक्टिव्ह कसं राहील, ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. ती प्रोसेस ही तुम्ही सतत चालू ठेवली पाहिजे. शिकण्यासाठी हा क्रायटेरिया नसतो. शिकण्यासाठी तुमची पोझिशन हा क्रायटेरिया नसतो. मी आजही काही ना काही कोर्सेस करत असतो. जे काही मला अवेलेबल होतील ते. कारण नॉलेज गेन करणं हा सक्सेससाठी सगळ्यात मोठा पहिला स्टेज आहे, हे मला म्हणायचं. बरोबर, बरोबर. येस सर. आणि प्रवीणने तेच नेमकं कॅच केलेलं आहे. बरोबर. एकदम नॉलेज घेत राहणं हे म्हणजे नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. माझ्या पण याला कलाटणी भेटली होती ते तुम्ही जो एक कोर्स आपण केला होता बरोबर. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे पण भेटली होती. थोडासा विचार करायला वेगळा हे झाला होता. आता गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग सर तुम्ही त्यावेळेस स्टॉप केलं, पण असं काही तुम्हाला असं काही त्यावेळेस असं जाणवलं होतं का की नको हे करायला, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग नको करायला, किंवा असा कोणता सिच्युएशन आली होती की नको आता बिझनेसच मला नको करायचा, तर अशी कधी सिच्युएशन आली होती का तुमच्या ह्याच्यात आणि तुम्ही त्याला टॅकल कसं केलं होतं? असे प्रसंग भरपूर येतात आयुष्यामध्ये. अच्छा. हा, असे प्रसंग येतातच. आणि जर आले तरच तुम्ही त्यातून शार्प होता. जर तुम्हाला असे प्रसंग नाही आले, तुम्हाला जर रेजिस्टन्स नाही आला तर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट डेव्हलप होऊच शकत नाही. जसं मी आधी एक्झाम्पल दिलं, मी ज्याला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करत होतो, त्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट करताना मला 2 वर्ष फंडचा एवढा मोठा प्रॉब्लेम आला की अक्षरशः मी सगळं विकून सगळं थांबवायचा या मनस्थितीमध्ये आलो होतो. परंतु सातत्य ठेवणं हा माझा स्वभाव. त्याच्यामध्ये जशी प्रायव्हेटची अपॉर्च्युनिटी आली ती मी कॅच केली आणि तिकडे डायव्हर्ट झालो. ते ज्यावेळेला डायव्हर्जन झालं त्यावेळेला मला एक वेगळं पूर्णपणे अनुभूती आली, वेगळ्या प्रकारची कार्यशैलीची अनुभूती आली. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करताना प्रायव्हेट मध्ये काम करताना ह्यूज फरक होता. दोन वेगळी डोकं होती. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये तुम्हाला वर्क ऑर्डर दिली, काम करणं आणि गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मॅनेज करणं एवढंच असायचं. त्याच्या वर्सेस ज्याला प्रायव्हेट मध्ये काम करू सुरू केलं त्याला फक्त कामच करायचं होतं. प्रत्येक वेळेला टार्गेट्स, अचिव्हमेंट्स, डेली हे काम व्हायला पाहिजे, क्वालिटी व्हायला पाहिजे, सेफ्टी व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीकडे फोकस होत गेला आणि त्याच्यामध्ये मी डेव्हलप होत गेलो. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की प्रसंग आपल्याला डेव्हलप कसे करतात. एक साधं सिंपल उदाहरण देतो. मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत भरपूर व्हेइकल्स घेतल्या. मी सुरुवातीच्या वेळेला माझ्याकडं 87 साली महिंद्रा इंटर जीप होती. ती जीप करताना त्याच्यावर मी म्हणजे 5 वर्ष झाल्यानंतर 10 वर्ष झाल्यानंतर त्याचे मेंटेनन्स, त्याच्या रेडिएटर दुरुस्त करणं, हे करणं, हे खूप गोष्टी शिकलो मी ते करता करता. आणि त्यानंतर ज्यावेळेला मी ग्रोथ झाली, ड्रायव्हर्स आले,
त्यानंतर मग जे काही गाड्या वापरायला गेलो त्याच्या गाड्या, आणि आता आजकालच्या गाड्यांना कधीतरी बोनेट पण उघडायची गरज नाही पडत, त्याला पाणी टाकायची गरज नाही पडत. तर असंच एकदा मी 5 वर्षापूर्वी आम्ही आणि आमचे मित्र इनोव्हा घेऊन, माझी इनोव्हा घेऊन आम्ही ह्याला निघालो होतो दापोलीला. इनोव्हा घेऊन निघालो आणि आम्हाला महाडच्या पुढे गेल्यानंतर ते जीपीएसने आम्हाला रस्ता चुकीचं दाखवला म्हणण्यापेक्षा जिथं वळायचं होतं तिथं नेमकं जीपीएस ज्याच्याकडे होता तो त्याला डुलकी लागली आणि आमचा तो टर्न चुकला. आणि नंतर त्यांनी वेगळा रस्ता दाखवला जीपीएसनी, आणि तो होता एका जंगलामधनं. जिथे रस्ता व्यवस्थित नव्हता, अतिशय खराब रस्ता होता. त्या रस्त्याने आमचा प्रवास सुरू झाला. ऑलरेडी आम्ही इनोव्हामध्ये 7 जण होतो, म्हणजे फुल्ली लोडेड इनोव्हा होती. आणि त्या कच्च्या आणि खराब रस्त्यामध्ये, जंगल रस्त्यामध्ये समोरून मागून एकही वाहन नाही, आणि अशा ह्याच्यामध्ये खड्डे आणि सगळ्या प्रकारामध्ये जो व्हायचं ते झालं. आमची इनोव्हा पंक्चर झाली. इनोव्हा पंक्चर झाल्यानंतर आम्ही खाली उतरलो. तर ह्या इनोव्हामध्ये स्टेपनी कुठे हे कोणालाच माहित नाही. कारण कधी तो प्रसंग झाला नव्हता. जे आधी सगळे हँडल करायचे, ड्रायव्हर लोक हँडल करायचे, किंवा तसं कधी ते आजकालच्या मॉडर्न व्हेइकलमध्ये तो विषय पण, प्रसंग पण येत नाही. आणि आम्ही सगळे जे होतो सगळे ते बिझनेस याचे लोक होते, त्यामुळे कोणाला काही पानं हातात धरायची पण कधी गरज नव्हती पडली. तर आम्ही तिथं स्टेफनी कुठे इथपासून सुरुवात झाली. तिथं आम्ही आमच्या ड्रायव्हर्सला कॉल करायचा प्रयत्न केला, तर तिथं जंगलामध्ये नेटवर्कही नव्हतं. तर हे सगळं जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये आम्ही शेवटी अर्धा पाऊण तासाच्या प्रसंगानंतर नेटवर्कच्या ठिकाणी जाऊन आम्ही युट्यूबवर अपलोड हे बघत बसलो की कुठे असतंय स्टेपनी, कशी कुठे असती, ती कशी काढायची. ह्या गोष्टी आम्ही तिथं शिकलो. मग आम्ही स्वतःच्या हाताने ते टायर खोलला, जोडला. हे मला सांगायचं उद्देश असा की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अशा घटना घडतात, त्या घटना तुम्हाला शिकवतात. जर तो प्रसंग नसता आला, तर अजूनपर्यंत मला बघायची गरज नसती पडली की इनोव्हाचं स्टेपनी कुठं असते किंवा ती कशी लावायची. म्हणून नेहमी एक लक्षात घ्या, हे प्रसंग येणार, आणि जेवढे तुमच्या आयुष्यात प्रसंग येणार तेवढं तुम्ही शार्प होत राहणार, तेवढं तुम्ही नॉलेजफुल होत राहणार, आणि तेवढं तुमचं नॉलेज गेनिंग होणार. हे ह्याच्यामध्ये जर आपण सोपं होतं की गाडी तिथं ठेवून दुसरी गाडी मागवण्यासाठी, की एखादी भाडीची गाडी बोलवली आणि दुसरी गाडी निघून जाणं, आणि मग ड्रायव्हरला सांगितलंस की तिथून गाडी तू घेऊन जा. हे सोपं होतं. परंतु समोर चॅलेंज आलं, आपल्याला हे करायचंय. ते आम्ही टायर शोधला, जोडला. तर हे हे असे अपॉर्च्युनिटी जे आहेत, ह्याच्यामध्ये खचून न जाता ह्याच्यातून ओव्हरकम कसं करायचं, हे ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला कुठून नॉलेज मिळेल, ह्या प्रयत्नात नेहमी असलं पाहिजे. विदाउट चॅलेंज आयुष्य नाहीये. चॅलेंज जर नसतील, तुमचं आयुष्य फ्लॅट होऊन जाईल संपूर्ण. येस सर. यामध्ये तुम्ही एकदम बरोबर हे सांगितलं की म्हणजे चॅलेंजेस आले आले पाहिजे आणि त्यातूनच घडत जाणार आहेत आपण. एकदम स्मूथ रस्ता असेल तर आपण तो कधीच आपल्याला काही समजणार नाही. त्यामुळे मागे न वळता म्हणजे पुढे जाणं आणि त्या प्रसंगापासून पळून न जाता त्या प्रसंगाला कसं सामोरं जाता येईल हेच पाहिलं पाहिजे. त्यामुळं प्रत्येकाच्या आता कॉन्ट्रॅक्टिंग करायला लागतील त्यावेळेस असे भरपूर काही प्रसंग येतील. पण त्याच्यावर काही ना काहीतरी सोल्युशन असणार आहे. ते सोल्युशन चं उत्तर कुठे मिळेल? जसं तुम्ही Googleवर हे केलं, पण तसं म्हणजे लगेच कोणाची तरी मदत घेणं हे गरजेचं आहे त्या ठिकाणी. तुम्हाला जर माहिती नसेल, कुठे संपर्क होत नसेल, तर कोणाला तरी विचारणं. तर त्यासाठी तो आतोनात प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. तर असे काही मेंटर्स किंवा असे तुम्हाला काही रिसोर्सेस तुम्ही असे काही सांगू शकाल मुलांना, की तुम्हाला कसे तुमच्या आयुष्यामध्ये भेटत गेले किंवा त्यांचा उपयोग कसा तुम्हाला झाला किंवा कुठे तुम्हाला हे असे मेंटर्स शोधता येतील? याच्याबद्दल काही सांगू शकाल? Yes. प्रवीण, Yes. तू तर पाहिलं असेल की आपण प्रत्येक ठिकाणी मेंटर शोधत असतो. तो कोणी माणूस असू शकतो. म्हणजे आपला मुळात तो स्वभाव तो असायला पाहिजे की जो आपल्याला नवीन नॉलेज देतो तो आपला मेंटर. मला माहित नाही ते आपल्याकडे कन्नन म्हणून जीएम होते. हो. हा. तर ते त्यांच्या बाबतीत असं म्हणलं जायचं की त्यांच्या हाताखाली काम केलं म्हणजे मग कोणाकडेही आपण काम करू शकतो. एवढं ते करारी व्यक्तिमत्व होतं, आणि नॉलेजनी फुल फ्लेज ऑफ नॉलेज, आणि मिलिटरी मधून आलेला असल्यामुळे त्यांचं ते शिस्त आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या. ते आपल्याला क्लायंट साईडनी होते आधी आपण ज्यावेळेला काम करत होतो त्यावेळेला.
परंतु जे आपली कामाची पद्धत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी ते आपल्याला जॉईन झाल्यानंतर त्यांनी ती कंपनी सोडून, तर हे मेंटॉर पदोपदी आहे. दुसरी गोष्ट, आपण इन्फोसिस मध्ये काम करत होतो. इन्फोसिस मध्ये मेंटॉर मध्ये म्हणलं तर जे आपण काम केलं, आपण इन्फोसिस मध्ये एंटर केली जेएमसी प्रोजेक्ट्समुळे. जसं पहिल्या प्रोजेक्टमध्ये, बजाजच्या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेला आपण त्यांना ते गोष्टी केल्या, तो प्रोजेक्ट सक्सेसफुल कंप्लीट करून दिला. त्यानंतर आपल्याला त्यांनी इन्व्हाइट केलं इन्फोसिस प्रोजेक्टला. इन्फोसिस प्रोजेक्टमध्ये ज्याला इन्फोसिसवर काम करत होतो, त्यावेळेला जी काही कुठे कंपनीला प्रॉब्लेम येत असेल तिथं ते मला कॉल करायचे आणि माझ्याकडनं ते करून घ्यायचे. हे इन्फोसिसच्या लक्षात आलं, की ह्याच्यामध्ये सगळीकडे जिकडे काय असेल, जिथे प्रॉब्लेम असेल तिथे करंट बिल्डर्सला इन्व्हाइट केलं जातंय. ते त्यांनी ऑब्झर्व्ह केलं आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट संपल्यानंतर जेएमसी तिथून निघून गेली. परंतु करंट बिल्डर्स इन्फोसिस बरोबर गेले 8 वर्ष काम करत राहिले त्याच्यानंतर. तर हे जे आहे, हे तिथे जे माझे मेंटॉर होते, हे असे प्रत्येक ठिकाणी मेंटॉर भेटत गेले. त्यांचं आपण आपण त्यासाठी मेंटॉर क्रिएट करणं पण आपल्या ह्याच्यात असतं. आपले एफर्ट्स असतं. सुधा मूर्तींबरोबर आपण काम केलं. सुधा मूर्तींनी आपलं काम अप्रिशिएट केलं. ज्यावेळेला आपण इन्फोसिस बरोबर काम केलं, इन्फोसिस काम करत असताना सुधा मूर्तींनी आपल्याला सुरुवातीला ससून हॉस्पिटलचं इन्फोसिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे, त्याचा आपल्याला प्रोजेक्ट दिला. तो टर्नकी प्रोजेक्ट होता. तो आपण सक्सेसफुली केला तिथे. तर त्यावेळेला सुधा मूर्तींनी स्वतः 2 वेळा व्हिजिट केली त्या प्रोजेक्टला. आपल्या लेबरला जेवण, साड्या आणि शॉल वगैरे दिलं त्यांनी त्या काळामध्ये. त्याच्यानंतर एक 5-6 वर्षानंतर परत इन्फोसिसमध्ये बोलावलं गेलं आणि त्यांनी सांगितलं, की माणगावच्या स्कूलसाठी स्कूल बिल्डिंग त्यांना डोनेट करायची. त्यावेळेला मग सुधा मूर्तींनी सरळ त्यांना निरोप दिला, की करंट बिल्डर्सला बोलवा आणि त्यांना ते देऊन टाका काम. नंतर मग मी तिथे गेलो आणि त्यांनी सांगितलं, की असं-असं मॅडमनी सांगितलं, की तुम्हाला ते मान स्कूलचं काम करायचंय. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही रेट कोटेशन द्या वगैरे सगळं करा. मी कोटेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी मला एक भली मोठी जाडजूड कॉन्ट्रॅक्टची फाईल दिली मला, की ह्या टर्म्स एंड कंडिशनमध्ये तुम्हाला काम करायचंय. मी म्हटलं, मी आजपर्यंत जे काही सुधा मूर्तींबरोबर काम केलेलं आहे, हे ह्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स एंड कंडिशनला अनुसरून रेट नाहीये. हे एक डोनेशनचं काम आहे. त्याच्यासाठीचे हे रेट आहेत. हे मिनिमम रेट आहेत आणि ह्याच्यात जर हे जर केलं, तर ते वर्किंग ह्याच्या बाहेर जाईल म्हणून. मग त्यांनी तो मॅडमला तसा मेसेज दिला. तर मॅडमने त्यांना उलटं सांगितलं, "तुम्हाला कोणी सांगितलं त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला? त्यांना ॲडव्हान्सचा चेक द्या आणि त्यांना सांगा उद्यापासून काम चालू करा म्हणून." तर हे जो हा विश्वास आहे, हे असे मेंटॉर ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, ज्यांनी आपल्याला घडवलं, हे असे जागोजागी आहेत. बरोबर. तो त्या प्रोजेक्टमध्ये पण मला वाटतं आपल्याला बरेचसे ड्रॉइंगच्या बाबतीत वगैरे सगळं आपल्यावर आर्किटेक्टने पण नंतर आपल्यावर सोडून दिलं होतं पूर्ण तुम्हीच एक्झॅक्ट. हे करा सर्व म्हणून. येस, 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 येस. अ, बरोबर सर. सर आता एक प्रश्न पण आहे त्याच संदर्भातला, हं, की मॅनपॉवर म्हणजे आता माणसं ठेवणं किंवा आता तुमच्या जे तुम्ही करता त्या गोष्टी दुसऱ्याकडून करून घेणं आणि तुमचा एक पॅरलल एक माणूस तयार करणं किंवा सिस्टीम बसवणं. हं. अ, हे कधी सुरुवात करायला पाहिजे आणि असं कधी वाटतं, की म्हणजे आता माझ्याकडे एक माणसं ठेवावी लागतील. हं. तर अशी कोणती सिच्युएशन तुम्ही सांगू शकाल? अ, किंवा कुठला एक असा एखादा पॉइंट सांगू शकाल, की ही सिच्युएशन आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला कोण ना कोणतरी तुमचा सबऑर्डिनेट किंवा एखादा हाताखाली तुम्हाला 2-3 स्टाफ ठेवावा लागेल असं वाटतं? ज्यावेळेला तुम्ही बिझनेसचं मल्टिप्लिकेशन करायला जाता, जसं आधी मी सांगितल्याप्रमाणे, की माझी स्वतःची उपस्थिती माझ्या प्रोजेक्टवर माझी असायची. मी ज्या लेव्हलला काम करत होतो, त्या लेव्हलपासून मला वरच्या लेव्हलवर जायच्या वेळेला ती माझा जागा भरून काढण्यासाठी माणूस मला मी शोधायचो. त्याच्यामध्ये जे मला अपेक्षित आहे, ते अपेक्षित त्या माणसाकडनं एकदा व्हायला सुरुवात झाली, की मी दुसऱ्या पोझिशनला जायचं. शेवटी जे आपण काम करत होतो, ज्यावेळेला मी एकटा एक सिंगल व्यक्ती म्हणून ज्यावेळेला मी प्रोजेक्ट करत होतो, ती जबाबदारी त्यात पेलवण्यासाठी एखादा माणूस जर आपण केला, की आपण नवीन प्रोजेक्ट घ्यायला आपण फ्री होऊन जातो. अशा पद्धतीने हे जे काही ऑर्गनायझेशन मधले जे पोझिशन्स आहेत,
ह्या जसे आपण फुलफिल करत जातो, फील करत जातो, तसं तसं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर वाढत जातं. आता माणूस कुठे कधी लागतो त्याच्यामध्ये आत्ताची स्टेज अशी की तुम्ही किती एक्सपांड करता त्याच्याप्रमाणे तुम्हाला माणसं तुम्हाला लागणार आहात. माणसं आपण ज्यावेळेला जमा करतो त्यावेळेला तुम्ही 100 माणसं ज्याला आत आणता त्यावेळेला हार्डली एक 25-30 माणसं तुम्हाला त्यातले स्किलफुल आणि परमनंट काम करणे तुम्हाला भेटू शकतात. त्यातले बरेचसे 60-70 लोक जे असतात ते सेमी स्किल असतात. आपण ज्या अपेक्षेने त्यांना बोलवलं असतं ते अपेक्षा फुलफिल करू शकत नाहीत किंवा जम्पिंग जॅक बरेच असतात, की 5-6 महिने काम केलं, दुसरीकडे परत दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं, असे पण असतात. ही अशी प्रोसेस करत आज आपल्या 200 पैकी ऑलमोस्ट मोर दॅन 150 जे आहेत, हे 6 वर्षापेक्षा जुने लोकं आहेत आपल्याकडे. हे अशी हे ऑर्गनायझेशन डेव्हलप करत जावं लागतं. प्रत्येक वेळेला असं सगळ्यात महत्त्वाच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग काय असतं, की मी एखाद्या कामासाठी एखादा सीनियर इंजिनियर असेल किंवा कुठल्या पोझिशनचा माणूस हा आपण अपॉइंट केला, ते माझं एक्सपेक्टेशन्स त्याच्यावर अपॉइंट करायचं आणि तो ज्यावेळेला अपॉइंट होतो, त्यावेळेला तो स्वतःला काय समजतो, की माझी जबाबदारी काय करायचंय मला काम. हे जोपर्यंत ट्युनिंग जमत नाही, तोपर्यंत हा शोध कायम चालू राहतो. म्हणजे आपले एक्सपेक्टेशन त्याला क्लिअर कट सांगणं आणि तो करू एक्झॅक्टली. शकतोय का नाही हे हा त्याच्याकडून विश्वास घेणं. विश्वासात बरोबर. घेऊन त्यांना हो म्हणलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचा विश्वास तिथं जर कुठं डळमळत असेल, त्याचं उत्तर कुठं हे असेल, तर मग आपण समजू शकतो की पुढचा माणूस तो कॅपेबल आहे किंवा नाही. बरोबर. याच प्रश्नाला एक दिग्विजयने मला वाटतं प्रश्न विचारलेला आहे, हं, की स्टाफ रिक्रूट करताना जसं तुमचं एक्सपेक्टेशन काय असतं? हं, म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा माणूस एक हे करतोय, तर आता जसंच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, की हं. तुमच्या रिक्वायरमेंट आहेत त्या समोर मांडणं, त्या बरोबर. स्टाफला सांगणं हां, आणि हां. एक तुम्ही काय विचार करता, की किती लाँग टर्म तो राहिला पाहिजे? हं, हं. त्याच्याकडून आणखी वेगळ्या काय अपेक्षा असतात? तुम्ही असं काही वेगळा अँगल वगैरे पाहता का काही? म्हणजे एक्स्पेक्टेशन सोडून असा दुसरा काही अँगल पाहता का तुम्ही त्या स्टाफसाठी? सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, की ज्यावेळेला आमच्या समोर माणूस येतो, एक तर सगळ्यात बेसिक त्याचं पहिलं क्वालिफिकेशन्स काय-काय आहेत? अपार्ट फ्रॉम त्यांनी स्किल डेव्हलपमेंटमध्ये अजून ॲडिशन काय केलेलं आहे? रेग्युलर इंजिनिअरिंग कोर्सेसच्या अपार्ट त्यांनी काय काम केलेलं आहे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्यांनी जे मागच्या ज्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये किती कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. म्हणजे मागच्या कंपन्यांमध्ये काम करताना त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण तरी केलेले आहेत की नाही. जे एखाद्या प्रोजेक्टला त्याला अपॉइंट केलेलं असेल, तर त्यांनी सुरुवातीपासून एंडपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट केलाय की नाही केलाय, की मधूनच परत नवीन जॉब अपॉर्च्युनिटी पाहतोय. ही कन्सिस्टन्सी हा फार महत्वाचा पार्ट असतो. अपार्ट फ्रॉम त्याचं टेक्निकल तो किती स्ट्रॉंग आहे, ह्या तर गोष्टी महत्वाच्या असतातच असतात. परंतु त्याच्याबरोबर हे क्रायटेरिया फार महत्वाचे असतात. जरी तो टेक्निकली खूप साउंड आहे, सगळं आहे आणि जर तो साधारण 6 महिन्यामध्ये जे बायोडाटामध्ये जर असेल की ती कंपनी बदलतोय, तर मला पण काही गॅरंटी नाही ना त्याची की मी त्याला घेतलं आणि तो माझ्याकडे टिकेल म्हणून. माझी कंपनीचं वर्किंग संपेपर्यंत त्याचं नवीन जम्पिंगची त्याची वेळ होऊन जाऊ शकते. तर हा सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट असतो. तुमची कन्सिस्टन्सी किती आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही त्यांना जे काही केलेल्या कामांमध्ये त्यांनी काय रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे त्या प्रोजेक्टमध्ये होती, त्याच्यावरचे त्याचे प्रश्न विचारल्यानंतर त्याची त्याच्या प्रोजेक्टमधली इन्व्हॉल्वमेंट समजते, की त्यांनी त्या प्रोजेक्टमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट किती होती. हे क्रायटेरिया असतात त्यांना आम्हाला आमच्या कंपनीमध्ये घेण्यासाठी. अ, ठीक आहे सर, थँक यू. यालाच रिलेटेड आणखी एक प्रश्न आहे तसा, हं, हं. अ, की म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये बिलिंग वगैरे जे केलं जातं. आता हं, तुमचा हं. तो मागचा आणि आता परत तुम्ही गव्हर्नमेंट परत कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये एंट्री पण केलेली आहे परत. हं, तर बिलिंगला खूप लेट होतो. हं, हं. त्याच्यावर सोल्युशन कसं तुम्ही हे करत होतात, काढत होतात? त्याला काय पर्याय वगैरे कसा काढत होतात? म्हणजे एखादं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तुम्ही कसं करत होतात? म्हणजे फंड यायला हवेत, पूर्ण रन पण व्हायला हवं सर्व. हं, हं. एकाच प्रोजेक्टवर डिपेंड राहावं का काही प्रोजेक्ट वेगळे पण हातात असावेत? जसं आता हं, तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडे पण करत आहात. हं, हं. प्रायव्हेटमध्ये तसा पैशांचा प्रॉब्लेम नसतो जास्त तसा. पण गव्हर्नमेंटमध्ये बिलिंगला वगैरे डिले वगैरे होणं हे राहतच. मग हे हं, मॅनेज कसं करावं? मग आता हे नवीन आहेत सर्व, तर त्यांनी कोणत्या कशा अँगलनं जावं? गव्हर्नमेंट, प्रायव्हेट दोन्ही जावं का एकच सेक्टर निवडून त्याच्यामध्ये पुढे जावं पहिलं? नाही, जे काही सेक्टर निवडाल त्यात तुम्ही डेव्हलप करणं तुम्हाला पाहिजे पहिली गोष्ट.
आत्ताचा जो काळ आहे, जो कोविडमुळेचे सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट प्रोजेक्ट चांगले. कारण ह्या आत्ताच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये कधी कुठली कंपनी कोलॅप्स होईल काही सांगू शकत नाही. जे काय असेल ते. इंडस्ट्रियलमध्ये तुम्हाला काही अडचण नाहीये. कारण इंडस्ट्रियलमध्ये त्यांना जोपर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्यांचं कंपनी सुरू होऊ शकत नाही. रिअल एस्टेटमध्ये काय आहे, की तुम्ही बिल्डिंग प्रोजेक्ट करताय आणि बिल्डिंग कंप्लीट करेपर्यंत जर त्या सेल झाला नाही, तर तो प्रोजेक्ट लटकू शकतो. गव्हर्नमेंटमध्ये प्रोजेक्ट फक्त अडकतात हे फक्त मॅक्झिमम जर त्याला फंडची प्रोव्हिजन नसेल केली तरच तो विषय असतो. तसा आजकाल गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्यापैकी अग्रेशन आलेलं आहे टुवर्ड्स प्रोजेक्ट कंप्लीशनच्या बाबतीमध्ये. त्यामुळे तिथे काम करताना बाकी बिलिंग आणि त्याची मॅनेजमेंट, अनऑफिशियल मॅनेजमेंट त्याची गव्हर्नमेंटमध्ये पूर्णपणे वेगळी असते. हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, की कशाप्रकारे गव्हर्नमेंटमध्ये बिलिंग करून घेणं किंवा त्यात पैसे काढून घेणं. तरी आता जे आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करतोय, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पण कन्सल्टंट्स अपॉइंट केलेले. थ्रू त्या चॅनल थ्रूच ते प्रोजेक्ट्स आता हँडल होतात. त्यामुळे तिथं असा जास्त विषय राहत नाही आता बिलिंग मध्ये आणि ह्याच्या बाबतीत. कारण ते पण बऱ्यापैकी अग्रेसिव्हली प्रोजेक्ट ट्रॅक करत असतात आणि प्रोजेक्ट ट्रॅक करताना जर पेमेंटमुळे प्रोजेक्ट डिले होत असेल असं जर समोर आलं, तर ते कुठल्या परिस्थितीमध्ये हायर ऑथॉरिटी ते ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे हा जो बॉटलनेक आहे, हा बॉटलनेक क्लिअर करायच्या मागे आजकाल सगळेजण असतात. सर आता ते मोठ्या प्रोजेक्टला कन्सल्टंट वगैरे येतात, पण छोट्या प्रोजेक्टला शेवटी मग त्यांना ते मॅनेज करणं गरजेचं ते आहे. मॅनेज करणं ते मॅनेज करणं एवढंच त्याच्यामध्ये शिल्लक असतं. येस. इंजिनियर मॅनेज करणं जे काही असेल ते त्याच्यामध्ये तो विषय हा अनऑफिशियल आहे. हा ऑफिशियली डिस्कशनचा विषय नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये मॅनेज करूनच त्याच्यातून ते आपल्याला पैसे काढणं, बिल काढणं ह्या गोष्टी करायला लागतात. येस सर, आता तुम्ही बोललातच की कोविड सिच्युएशन मध्ये आता कंपन्यांचं काही हे नाही. पण या सिच्युएशन मध्ये पण तुमच्याकडे आज नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत. लेबर स्ट्रेंथ पण तुम्ही मेंटेन चांगली ठेवलेली आहे. आपण त्या प्रोजेक्टवर एका प्रोजेक्टवर इंटर्नशिप पण करत आहोत. तर हा प्रोग्रेस पाहता आणि या कोविड मधला तुम्हाला असं कुठलं सिच्युएशन वाटतात की तुम्ही त्यातून चांगल्या प्रकारे ओव्हरकम केलं? कारण कोविडमुळे आज बऱ्याच जणांचं मोराल पण डाऊन आहे की कोविड आलंय त्यामुळे आता जॉब नाहीयेत किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण जायचं तर मग कामं भेटतील का, फंड भेटतील का? तर या सिच्युएशन बद्दल तुम्ही कसं कसं सांगू शकाल? आता कोविड सिच्युएशन जी आपण हँडल केली, त्याच्यामध्ये ज्यावेळेला पहिला लॉकडाऊन लागला, त्यावेळेला सगळेजण संभ्रमावस्थेत होते, इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट, की एक्झॅक्टली काय होतंय, काय होणार आहे आणि कधीपर्यंत चालणार आहे. ह्याचं हे कोणीच त्यावेळेला सांगू शकत नव्हतं. आणि सडन ज्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टीच्या मागचं जे फिअर होतं, की ते आपण त्या प्रसंगामध्ये एंट्री करेपर्यंत आपण त्यावेळेला व्हिडिओ पाहिले होते, की इटलीमध्ये कशाप्रकारे लोकं मरतायत, चायनामध्ये कसं होतंय. हे सगळ्याचं लोकांवर जबरदस्त पगडा बसला होता, भीती बसली होती. त्यामुळे त्या परिस्थितीत त्यावेळेला जो काही सुरुवातीचा 2 महिन्याचा काळ आहे, हा टफ होता सगळ्यांसाठीच. त्या पिरियडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण काय केलं, की जी आपली मेन स्ट्रेंग्थ आहे, जे आपले लेबर्स आहेत त्या प्रत्येक प्रोजेक्टवरचे, त्यांना आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हँडल केलं. म्हणजे त्यांना हे सगळ्यात महत्त्वाचं काय, की प्रत्येक प्रोजेक्टवर आपण 2-2, 3-3 लोकं आपले स्टाफ लोकं जी आहेत, की तिथं त्यांच्यावर आपण राहायला ठेवलं तिथे. जेणेकरून त्यांना मोरल सपोर्ट मिळावा, की आपल्याबरोबर पण कंपनीची लोकं आहेत. दुसरी गोष्ट त्यांना या पूर्ण 2 महिन्याच्या काळामध्ये जे त्यांना अन्नधान्य लागेल, फ्रुट्स लागतील, पालेभाज्या लागतील, इव्हन त्यांना जर हजार-हजार अंडी आपण त्यावेळेला प्रत्येक साइटवर डिस्ट्रिब्यूट केली, की जेणेकरून त्यांना कुठेही अनकम्फर्ट फील होऊ नये. हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया ठरला, की त्यांना एक कॉन्फिडन्स आला, की कंपनी ही फक्त कामाच्या बाबतीतच आपला विचार करत नाही, तर अशा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा कंपनी आपली काळजी घेते. तिथं दरवेळेला दर आठवड्याला आपण तिथे मेडिकल कॅम्प घेतले, मेडिकल चेकअप ठेवलेच त्या काळामध्ये. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा असा झाला, की रिटेन्शन ऑफ लेबर ज्यावेळेला त्या पिरियडमध्ये सगळीकडे लोकं पायी निघाले होते फर्स्ट लॉकडाऊनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी घडत 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 असताना तिथं आपलं चांगल्यापैकी लेबरचं रिटेन्शन झालं, पहिला पार्ट. त्यानंतर सेकंड पार्ट असा होता, की
जे परत येणं लेबरचं, त्याच्यामध्ये हा 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 इथला फीडबॅक हा त्यांच्या प्रदेशामध्ये गेला, की या कंपनीमध्ये आम्हाला अशा पद्धतीने सांभाळलं गेलं. त्याचा फायदा असा झाला, की प्रायोरिटी आपल्या प्रोजेक्टला दिली गेली, आपल्या कंपनीला दिली गेली तिकडनं लेबर येताना. मी जसं म्हणालो, की कुठल्याही खराब सिच्युएशनमध्ये आपण जास्त चांगला परफॉर्म करतो, हा माझा माझा स्वभाव आहे. कुठलाही म्हणजे काय मगाशी म्हणण्याप्रमाणे, की एखादं चॅलेंज आलं, की ते चॅलेंज करण्यासाठी आपण डेव्हलप होतो. आपण त्याला ओव्हरकम करण्यासाठी एफर्ट्स घेतो. त्याप्रमाणे आम्ही ठरवलं. 2 महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही कंपनीमध्ये पण एम्प्लॉयीमध्ये अल्मोस्ट 70% एम्प्लॉयी हे निघून गेले होते. पुणे सोडून एम्प्लॉयी सुद्धा. त्यावेळेला आपण कोणालाही जबरदस्ती नाही केली, की तुम्ही जॉब केलाच पाहिजे, तुम्ही कामावर थांबलं पाहिजे. तुम्हाला भीती वाटते तुम्ही जाऊ शकता. ज्यांना काम करायचंय त्यांना पेमेंट मिळणार आहे. त्याप्रमाणे आपण त्यांना पेमेंट दिलं. प्लस जे 2 महिन्यांनी साइटवर एफर्ट्स घेतले, त्यांना सेपरेट एक एक्स्ट्रा पगार देऊन त्यांना आपण बेनिफिट केलं त्यांना. त्याच्यानंतरची सिच्युएशन अशी झाली, की लेबर जे निघून गेले होते, ते परत रिकव्हर होईपर्यंत सगळीकडे स्लॅक झाला पूर्णपणे. मग त्याच्यामध्ये सोल्युशन काढताना काय झालं, की त्याच्या वेळेला सगळं स्टाफ परत आला, ज्यावेळेला प्रोजेक्ट चालू झाले. तर हे सगळं मेंटेन कसं करायचं? तर मग आपण त्यावेळेला जसं सगळे त्या काळामध्ये सगळीकडे सॅलरी डिडक्शनचा प्रकार सुरू झाला होता. की 30% सॅलरी कमी करायची, 40% कमी करायची. त्याच्याप्रमाणे आपण पहिल्या महिन्यामध्ये 30% सॅलरी कमी केली लोकांची, कमी सॅलरी दिली त्यांना. ते करताना हे सांगितलं, की आपण 30% सॅलरीमध्ये का कॉम्प्रोमाईज करायचं? आपण एफर्ट्स घेऊन आपण परत आपलं जे काही प्रोजेक्ट्स आपण परत ट्रॅकवर का नाही आणायचे? आपण त्यासाठी एफर्ट्स का नाही घ्यायचे आपण हे सगळे एफर्ट्स? हे सगळ्यामध्ये त्यांना मोटिव्हेशनमध्ये त्यांना पंपिंग केलं, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ह्या प्रकारातून बाहेर पडायचं. हे ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यांच्या एफर्ट्सनी पहिल्या महिन्यामध्ये 30%, दुसऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 20% आणि त्याच्यात पुढच्या महिन्यामध्ये 10% अशा प्रकारे सॅलरी रिकव्हर करत जे काही डिडक्शन केलं होतं, त्यांचं जे काही सॅलरी कमी केली होती, हे दिवाळीपर्यंत आम्ही परत त्यांना पेमेंट परत रिटर्न दिलं. म्हणजे हे सगळे एफर्ट्सचं रूपांतर असं झालं, की आम्ही फार लवकर परत प्रोजेक्ट्स आपल्या ट्रॅकवर आणले. जे आज तुम्ही आज ज्या प्रोजेक्टवर कोर्स करताय, त्या प्रोजेक्टमध्ये ज्या पद्धतीने आपण परत लेबर रिकव्हरी केली आणि ज्या पद्धतीने परत प्रोजेक्टमध्ये टार्गेट्स आणि हे गोष्टी आपण अचीव्ह करत गेलो, ह्याची चर्चा ऑलमोस्ट पुण्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झाली, की ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा हा प्रोजेक्ट एवढ्या ह्याच्यामध्ये कंप्लीट होतोय. त्या डायरेक्शनला चाललाय, त्याच्या स्पीडनी चाललाय. हे जे एफर्ट्स आहेत, हे एफर्ट्समुळे आज आपण म्हणजे मागचे फायनान्शियल जे आपले टर्नओव्हर होता म्हणजे बिफोर कोविड आणि ड्युरिंग कोविड ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण 25% आपण एक्स्ट्रा केला या सगळ्या एफर्ट्समुळे. हे चॅलेंजेस समोर आल्यामुळे आणि त्याच्या चॅलेंजला ओव्हरकम करण्यासाठी जे एफर्ट्स घेतले त्याच्यामुळे परिणिती अशी झाली की आपल्या टर्नओव्हरमध्ये ऑलमोस्ट 25% ग्रोथ झाली. आणि त्या प्रोसेसमध्ये आत्ताच आपण जे टार्गेट ठेवलेले ह्या फायनान्शियल इयरमध्ये त्याच कन्सिस्टन्सीमध्ये त्याच्यापेक्षा आज डबल टार्गेट आपण ठेवलेलं आहे, जो मागच्या वर्षी आपण अचीव्ह केला होता. ही ही गोष्ट आता प्रोसेसमध्ये आली आहे, की आता सिच्युएशन आली आहे, अशी आली आहे, की आता कोविड हा विषय हा नेहमीसाठी असणार आहे असं गृहीत धरा आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला परफॉर्म करायचंय. ह्या मानसिकतेमधून आज आपले सगळे एम्प्लॉई पण आणि लेबर सुद्धा त्या ह्याच्याने आणि त्या जोशमध्ये काम करत आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या कोविडमधून ओव्हरकम केलेलं आहे. म्हणजे शेवटी परत तोच फॉर्म्युला कामी आला, की कन्सिस्टन्सी आणि त्याला समोरं जाणं, त्या परिस्थितीला सामोरं जाणं कसं जाऊ शकतो आपण. एक्झॅक्टली. याच्यावर ओव्हरकम केलं म्हणून नाही तर बऱ्याच जणांनी मग स्टाफ कमी केले. कंपन्या म्हणले बंद ठेवू तेवढे दिवस. लेबरकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे लेबर निघून गेले आणि मग प्रोजेक्ट ते रखडले ते रखडलेच. बऱ्याच जणांना म्हणजे खूप चॅलेंजेस फेस करावे लागले. पण यातून ओव्हरकम तुम्ही केलंत आणि आज तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे एक रिसेंटली उदाहरणच आपण हे घ्यायला काही हरकत नाही सगळ्यांसाठी. म्हणजे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त आता या तुम्ही कशा एनकॅश करता, कसं तुम्ही त्यांना सामोरं जाता आणि त्याचा बेनिफिट कसा करून घेता, हे महत्वाचं आहे प्रत्येक ती सिच्युएशननुसार हे करणं. येस. काही प्रश्न आहेत पण सिद्धेश, शेहजाद
या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो, सरांना नको ते विचारायला आपण काही प्रश्न. ठीक आहे. नाही आणि मला वाटतं की छोटे प्रश्न आहेत ते. करायचे समोरासमोर. प्रवीण, ओके. हॅलो, हा सर. हा माईक ऑन करून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतील, काय अडचण नाही. बर ठीक आहे. नाही कारण काही छोटे प्रश्न आहेत जे तुमच्या लेवलचे नाही. ते सोडून काही जे काय असेल ते कम्युनिकेशन किंवा काही डायलॉग करायचे असेल तर करू शकतात, हे मला म्हणायचं. येस. कोणाला बोलायचं असेल तर त्याने हँड रेज करा, म्हणजे मग मी तुम्हाला अनम्यूट करतो. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही अनम्यूट करू म्हणजे हँड रेज करा, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करतो, तेवढाच फक्त. बाकी म्यूट राहतील, म्हणजे आपल्याला कोणाचा इश्यू नाही होणार ह्याचा. प्रथमेश. येस प्रथमेश. येस प्रथमेश, तुम्ही अनम्यूट करू शकताय. सर, प्रमोद सर. सर, तुम्ही जुन्नर मधून पहिल्यांदा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला सुरुवात केली ना? बरोबर आहे. हो, तर पहिले कोणते कामं केली म्हणजे जुन्नर मध्ये तुमच्या वेळेस, त्या काळात स्टार्टिंग बिझनेस चालू करण्याच्या वेळेस? मी पण जुन्नरचाच आहे. त्यामुळे लक्षात आलं मला. त्यामुळे असा टिपिकल प्रश्न विचारण्याचा मागचा नक्कीच एक उद्देश असेल. मी सगळ्यात पहिलं जे माझ्या रजिस्ट्रेशनवर जे काम केलं तिथे जुन्नरच्या पुढे जे माणिकडोह धरण आहे, माहिती आहे? हो, माहिती आहे. माणिकडोह धरणाच्या अलीकडे एक छोटा रस्ता केला होता आम्ही. त्या रोडच्या प्रोजेक्ट पासून मी सुरुवात केली. म्हणजे ढोबळे बंगला माहिती का? माणिकडोहच्या अलीकडे ढोबळे व्हॅली म्हणून नाही माहिती. तिथे त्यांचा अप्रोच तो करेक्ट त्या रोड पासून सुरुवात केली मी. हो. त्यानंतर नारायणगाव असेल. मी प्रॉपर ओतूरचा आहे मी. बर 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 बर. ओतूर मध्ये पण कामं केलेली आहेत. ओतूर मध्ये MSCB ची कामं केली होती आपण. LT लाईन, ST लाईनचं इन्स्टॉलेशनची कामं केली होती ओतूर मध्ये. हो, अच्छा. थँक्यू सर. वेलकम. येस जावेद सर, तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? तुम्ही अनम्यूट करू शकताय. हो. हॅलो. हॅलो. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, म्हणजे फोबियामुळे मला म्हणजे फक्त 30 वर्षात फक्त 12 वर्षच काम करावं लागलं. आणि परत म्हणजे हेडरूम शिकणे इंजिनियरला खूप गरजेचं आहे. हेडरूम जे असतं 2.2 मीटर कुठे भेटतं का नाही स्टेअरकेसच्या खाली, जिकडे पण माणसाची एंट्री असते तिकडे हेडरूम मिळतं का नाही हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि एक गोष्ट फक्त इतकं सांगायचं, तुम्ही सांगितलं का आपण कारपेंटर वगैरे यांच्याकडून शिकतो, ते खरं आहे. पण आपण 2-4 वर्ष शिकल्यानंतर मी बघितलं, म्हणजे आपण गवंडीला विचारलं ना, हे असं असं बांधकाम आहे, तुला माहित आहे का, समजतं का, तो हो म्हणतो. पण तो त्याचा डिझाईन वापरायला लागतो आणि नंतर आपल्याला कळतं, अरे याला काय कळालेलं नाही, आपण उभा राहायला पाहिजे तिकडे. समजा आणि आपल्याला जजमेंट येऊन जातो तर कुठे स्लॅबच्या वेळेस मिक्सर बंद पडतो, हे पडतो, तर आपण शेवटच्या स्लॅब संपेपर्यंत, शेवटचं लोड होईपर्यंत हे चालू ठेवायला पाहिजे मिक्सर. कारण बिघडलेला असला तर चालू करायला खूप वेळ लागतो. तर आपण म्हणजे सर गप्प बसलो ना, आपण आपल्याला 2-3 वर्षानंतर सुपेरियर नाही समजलं आणि आपण फोर्स नाही केलं का आम्ही जे सांगतो ते करा, तर मग प्रॉब्लेम होतो, मग परत तेच घडत जातं असं. येस येस सर, येस. बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचं अप्रोच जो आहे कुठल्याही लोकांबरोबर तुमचं मेसेज कन्वे करायचा, ह्याच्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज त्या दृष्टीने असली पाहिजे की तुम्ही ज्याला त्याला कन्व्हिन्स करताना त्याला समजलं पाहिजे की हे जे हे प्रोजेक्टच्या हितासाठी मला सांगतायत आणि ह्याच्यामध्ये जर मी ह्यांचं ऐकलं, ह्याच्याप्रमाणे काम केलं तर ते चांगलं काम होऊ शकतं. हे तुमच्या बॉडी लँग्वेज मधून यायला पाहिजे. तुम्ही जर तिथे हंटर म्हणून किंवा मास्टर म्हणून जर उभा राहिला तर तो फक्त तुमचं तेवढ्या पुरतं ऐकेल, पण तो शिकणार नाही. त्यामुळे तुमची जी ही प्रोजेक्टच्या हितासाठीची बॉडी लँग्वेज आहे ही त्याच्यासमोर प्रेझेंट झाली पाहिजे.
बरोबर. म्हणजे आपण शिकणं तर हे आहेच म्हणायला काही हरकत नाही. त्यांच्याकडून शिकण्याचा अप्रोच आणि तो समोरचा माणूस कसा आहे ते ओळखल्याशिवाय त्यांच्यावर सोडणं पण अवघड आहे थोडं. सर्व गोष्टी त्यांच्यावर सोडणं. ट्रेनिंग सेशन त्यांना देणं गरजेचं आहे आपल्याला. येस महेश, तुम्हाला काय विचारायचंय? हॅलो, आवाज येतोय सर? हा. म्हटलं सर, प्रायव्हेट सेक्टर बद्दल एक क्वेश्चन होता. माझे मित्र आहे जे की प्रायव्हेट सेक्टर मध्ये रो हाऊस कन्स्ट्रक्शन करतात आता. तर त्यांनी 2 महिन्यापूर्वी केली. तर त्यांनी 7.5 लाखाचे 2 गुंठ्याचे प्लॉट घेतले आणि तिथे रो हाऊस चालू केले. तर त्यांच्याकडे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी भांडवल फक्त 5 लाख रुपये होतं. तर मग इतकं रिस्क घेणं योग्य आहे का प्रायव्हेट सेक्टर मध्ये? किंवा मग त्यात त्यांचे 5 रो हाऊस विकले पण गेले, म्हणजे लकीली. पण मग इतकी रिस्क घेणं तितकं योग्य आहे की नाही? मग की घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? रिस्क आली, व्यवसाय म्हणले की रिस्क आली. फक्त ती कॅल्क्युलेटी असली पाहिजे आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स आपल्या पेपरवर असले पाहिजे की काय जर आपण काय केल्यानंतर आपलं ह्या गोष्टी आपल्या मटेरियलाइज होणार आहेत. ज्यावेळेला बिझनेसमध्ये 7.5 ते रो हाऊसेस मध्ये एंट्री केली त्यावेळेला त्याच्याकडे तिथला स्टडी असला पाहिजे, मार्केट स्टडी असला पाहिजे की मी प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर मला हे इमिजिएटली मला कस्टमर्स मिळतील किंवा बायर्स मिळतील. आता तुम्ही तुमच्या बोलण्यावरून हे सांगतात की त्यांनी जे काही त्यांचा याचा प्लॅन जो होता बिझनेस प्लॅन, हा त्यांना कमी लगेच 4-5 बाहेर मिळाल्यामुळे तो सक्सेसफुल झाला असंच म्हणू शकतो आपण. येस सर. अशा बऱ्याच वेळा प्रोजेक्ट असू शकतात की तिथे तुम्ही नुसतं बोर्ड लावला तरी तुम्हाला बुकिंगसाठी लोक अवेलेबल होऊ शकतात. मग त्याला तुमच्याकडे भांडवल असो नसो हा भाग वेगळा, परंतु तुम्ही त्या बुकिंगच्या याच्यावर तुमचं काम सुरू होऊ शकतं. येस सर, येस सर. थँक्यू सो मच. परंतु ती रिस्क चुकीची असते एवढं मात्र खरं की कधीही प्रोजेक्टला आधी आपल्याला स्वतःचं आपलं भांडवल असणं गरजेचं असतं. बुकिंग मिळालं चांगली गोष्ट, नाही मिळालं तरी आपला स्टेज आपण ठरवायला पाहिजे की आपण कुठल्या स्टेज पर्यंत आपल्या ओन कॅपिटलने आपण प्रोजेक्ट करू शकतो. येस सर. उद्या त्यांचं काम जरी थांबून राहिलं, पेमेंट उशीर आला तरी काम थांबून नाही राहिलं पाहिजे. नाही राहायला पाहिजे आणि त्याच्याने मार्केटमध्ये चुकीचा मेसेज जातो की हे प्रोजेक्ट कम्प्लीट करू शकतील की नाही शकतील अशा त्याच्या शंका मार्केटमध्ये उभ्या राहतात. त्यामुळे प्रोजेक्टचं व्यवस्थित प्लॅनिंग करून कमीत कमी आरसीसी जरी तुम्ही चालू केल्यानंतर नॉनस्टॉप तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच. येस, थँक्यू महेश. येस धीरज, येस अनम्यूट करू शकता तुम्ही. सर शुभ संध्याकाळ सर. हा, गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. माझा असा प्रश्न होता, एक बिझनेसमॅन आणि बँक यांच्यामधील नातं रिलेशन तुम्ही थोडं एक्सप्लेन करून सांगा कसं असायला पाहिजे एक बिझनेसमॅन आणि बँक मध्ये. बिझनेसमन आणि बँक मधलं नातं असलं पाहिजे की बिझनेसमॅन पुढे चालला असलं पाहिजे, त्याच्याकडे मागे बँका त्याच्या मागे असल्या पाहिजे की साहेब आम्हाला बिझनेस द्या म्हणून. तो खरा बिझनेसमॅन. ज्या वेळेला बिझनेसमॅन बँकेच्या मागे पळतो त्यावेळेला तो कुठेतरी चुकतोय हे 100%. खूपच छान सर, खूपच छान. आणि मला वाटतं प्रवीणला माहिती असेल की गेल्या म्हणजे 20-25 वर्षामध्ये माझे बऱ्याच बँकांबरोबर रिलेशन्स आहेत किंवा त्याच्यावर हे आहेत, परंतु मला आजपर्यंत कधी त्यांच्या बँकेचे पायरी चढायची वेळ नाही आलेली. त्यांच्या बँकेत जायची वेळ, ब्रांच मध्ये जायची गरज नाही पडलेली कधी. जे कधी कुठल्या कामासाठी ते लोक नेहमी ऑफिस मध्ये येऊन माझ्या सह्या घेऊन जातात किंवा दर 15 दिवसांनी विचारत असतात की काही रिक्वायरमेंट आहे का. हे फक्त ह्याच्यामुळे शक्य होतं की तुमची व्यवसायातली प्रामाणिकता. तुम्हाला तुमच्या व्यवसायात जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही ना तुमच्या कस्टमरला, ना तुमच्या लेबरला, ना बँकांना बिलकुल फसवता कामा नये. त्यांच्याशी प्रामाणिक राहणं हे गरजेचं आहे सगळ्याच लेवलला. तुम्ही स्वतःच्या पोटाला चिमटा काढा, परंतु जे कमिटमेंट आहे ते 100% फुलफिल करा. बिझनेस तुम्ही बँकेला अप्रोच करून काही तुम्ही कर्ज घेत असाल तर ते फेडू शकतो का नाही याचं आधी प्लॅनिंग करा, त्याचं नियोजन करा. ते होत असेल तरच त्याला लोनचा विचार करा, तोपर्यंत लोनचा विचारही करू नका. तुमच्याकडे बिझनेस प्लॅन हे व्यवस्थित परफेक्ट असले पाहिजेत. त्याच्या जे काही बिझनेस लोन तुम्ही घेणार आहात त्याच्या तुमच्याकडे त्याचं जरी तुमच्याकडनं रिपेमेंट नाही झालं तरी त्याच्याकडे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की ते
बिझनेस बँकिंग आपलं खराब कसं होणार नाही. आज जे आहे, आज सगळं बँकिंग हे चालतं, सगळं सिबिल रेटिंगवर चालतं. तुमचं सिबिल रेटिंग जर चांगलं असेल तर तुम्हाला तुमच्या मागे बँका नेहमीच असतात. आणि ते सिबिल रेटिंग मेंटेन करण्यासाठी तुम्ही ही पथ्य पाळली पाहिजेत, की जे तुम्ही कर्ज घेताय त्याचा एकही हप्ता लेट होता कामा नये. तुम्ही जे काही चेक देता ते कधीच चेक बाउन्स व्हायला नाही पाहिजे. त्या गोष्टी पाळल्या तर आयुष्यभर तुमच्या मागे बँका राहतात. कारण बरोबर एकदम सर. म्हणजे पहिलं थोडंसं वेगळं होतं, पण आता गेल्या 10-1 वर्षामध्ये खूप थोडंसं स्ट्रिक्ट झालेलं आहे सिबिल वगैरे. आणि आता तर खूपच जास्त हे झालेलं आहे. त्यामुळे ते मेंटेन ठेवणं बिझनेसमॅनला गरजेचं आहे. आणि पहिल्यापासून म्हणजे आता हे तुम्हाला सगळं सगळ्यांना तुम्हाला सांगतोच आम्ही. तेवढं फॉलो करा आणि 1 वर्षभर जाऊ देत बघा. तुमचं चांगलं प्रोफाईल असेल ना, बँका तुमच्या मागे लागतील आणि तो आत्मविश्वास तुम्हाला जो येईल ना, तो नंतर मग तुम्हाला कायमच उपयोगी पडणार आहे. म्हणजे ज्यावेळेस बँका तुमच्या मागे लागतील. आणि तो म्हणजे मी सरांकडून थोडं लेट शिकलो ह्या गोष्टी. आता मला कुठं जरा ते हे व्हायला लागलेलं आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट माझं पण व्यवस्थित नव्हतं. पण आता म्हणजे कोविड नंतर सुद्धा मग आता ज्यावेळेस चांगलं प्रोफाईल ठेवलं तुम्ही, हे केलं, तर बँका तुमच्या मागे लागतात. आणि तो म्हणजे स्वतःहून त्यांचेच फोन येतात. म्हणजे पहिला आपण फोन टाळत होतो बँकेचे, आता त्यांचे फोन येतात आणि तुम्हाला अप्रोच करत असतात, की आमच्यासाठी काही करू शकताय का सर? आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो का? आणि तो एक चांगलं फिलिंग आहे. म्हणजे सगळ्यांनी तेवढं 1-2 वर्ष जे सरांनी सांगितलं आता, की हप्ते तुमचे असतील, लोन असतील घेतलेले तरी सुद्धा, पण ते रेग्युलर पे करणं, चेक बाउन्स न करणं, हे कटाक्षानं पाळा. कारण आजकाल सिस्टीम्स आलेल्या आहेत. कोणालाही काही सांगायची, विचारायची गरज पडत नाही. ते ऑटोमॅटिकली तुमच्या रेकॉर्डला दिसतं. आणि ते रेकॉर्ड पाहूनच बँका पण तुम्हाला अप्रोच करतात. येस. तुम्ही जर तुमच्याकडे पैसे नसतील तर चेक देऊ नका. चेक देऊन तो बाउन्स नका होऊ देऊ. बरोबर. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही दिलेला चेक हा पास व्हायलाच पाहिजे, तरच चेक द्या. तसा देऊ नका. म्हणजे चेक बाउन्स झाल्यानंतर जे शिव्या खाणार आहेत ते चेक इश्यू करायच्या वेळेला खा, पण चेक हातात देऊ नका. ज्याला फंडची पूर्णपणे तुमच्याकडे प्लॅनिंग असेल, तुमच्या बँकेत फंड्स असेल, चेक रिलीज करा. जो घेतो त्यालाही चांगलं वाटतं आणि बँक तर त्यापेक्षा जास्त खुश होऊन जाते. येस. गजेंद्र, तुम्हाला काय विचारायचंय? अनम्यूट होऊ शकता येस तुम्ही. गुड इव्हनिंग सर. येस गजेंद्र. सर आवाज येतोय माझा? हो, येतोय. हा बोला. सर एखादा नवीन प्रोजेक्ट घ्यायचा आहे प्रायव्हेट मध्ये वगैरे, आता आपण सुद्धा नवीनच कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर तो कसा घ्यायला पाहिजे आणि त्याची स्ट्रॅटेजी वगैरे काय असते, थोडं सांगू शकाल का? नाही, सगळ्यात पहिला महत्वाचं काय की जो आपण प्रोजेक्ट घेतोय त्याच्यामध्ये आपलं ज्ञान किंवा आपला अनुभव किती आहे, ते सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट. दुसरा पार्ट असा आहे की जो प्रोजेक्ट घेतोय तो क्लायंट कशा प्रकारचा क्लायंट आहे, तो त्याचं मार्केट रेप्युटेशन कसं आहे, तो प्रोजेक्ट काम करताना आपल्याला व्यवस्थित पेमेंट देईल की नाही, हे बघणं महत्वाचं आहे. प्रोजेक्ट घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आपण त्यांना कमिट करतो ते कमिटमेंट आपण फुलफिल करू शकतो की नाही, हा आपला पहिला स्वतःला प्रश्न विचारता आला पाहिजे. त्याची जी कमिटमेंट आहे, तुम्ही त्यांच्यावर जे काही कॉन्ट्रॅक्ट साठी जेव्हा समोरासमोर मिटिंग असाल आणि त्यावेळेला त्याचे एक्सपेक्टेशन नुसार जर तुम्ही करू शकत नसाल तर प्रोजेक्ट सुरुवातीलाच नका घेऊ. तुम्हाला जर तो कॉन्फिडन्स असेल की त्यांची जी रिक्वायरमेंट आहे की तेवढं ती कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते फुलफिल करू शकता, तर तो प्रोजेक्टला नक्की होणार. हे सगळ्या क्रायटेरिया जर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट घेऊ शकता. ओके सर, ओके, थँक्यू. येस. गणेश, तुम्हाला विचारायचा काही प्रश्न? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. हा सर, मला असं विचारायचं होतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता जसं गव्हर्नमेंटच्या कामामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट जीएसटी किंवा जे कोणते टॅक्सेस असतात ते देते. आता
प्रायव्हेट सेक्टरमध्ये छोटे छोटे प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी मिळतात का, म्हणजे समोरून क्लायंट कडून कशा गोष्टी मिळतात का? जीएसटी वगैरे? हा जीएसटी जसं की त्याच्याशिवाय ट्रान्झॅक्शनच होत नाही. कुठलंही ट्रान्झॅक्शन जे आहे विदाउट टॅक्सेशन होऊ शकत नाही. तुम्ही आजचा ट्रेंड, आजचा सिच्युएशन अशी आहे, तुम्हाला कोणीही ₹1 देतो बिझनेस मध्ये, त्याला विदाउट टॅक्स तुम्ही तो ऍक्सेप्ट पण करू शकत नाही आणि तो देऊ पण शकत नाही. त्यामुळे टॅक्सेशन हा पार्ट हा मेंटेन केलाच पाहिजे प्रत्येकाने. जी तुमची लायबिलिटी असेल त्याप्रमाणे तुमचा टर्नओव्हरचं जे काही क्रायटेरिया एलिजिबलच्या क्रायटेरियाच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला इच अँड एव्हरी कंप्लायन्सेस तुम्हाला बघायचेच आहेत. तुम्हाला देणारा सुद्धा जीएसटी लावूनच पैसे पेमेंट देतो. तो जीएसटी लावून जोपर्यंत तुम्हाला पेमेंट देत नाही तोपर्यंत त्यालाही ते खर्चाला पडू शकत नाही. त्याला पण त्याच्यामध्ये याच्यावर दाखवायला लागतं बॅलन्स शीट मध्ये की मी हे एक्सपेन्सेस केलेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट ह्याचा टॅक्स पण मी पेड केलेला आहे. बिझनेस करताना सगळ्यांनी एक लक्षात घ्या, तुम्ही टेम्पररी कुठेतरी काहीतरी चोरीमारी करायला जाल, सेव्हिंग करायला जाल कंप्लायन्सेस हे करण्यामध्ये, पण इन फ्युचर मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकणार नाही. तुम्हाला जर लॉंग टर्म बिझनेस करायचा असेल, लॉंग टर्म ग्रोथ करायची असेल, तर पहिल्यापासून ही सवय लावा की प्रत्येक गोष्ट टॅक्सेशन असू दे, हे असू दे, पीएफ असेल, ईएसआय असेल, थोडे सुरुवातीला इनिशियली कष्ट पडतील, एफर्ट्स लागतील, परंतु ते सवय अंगीकारून ठेवा. त्याच्याशिवाय बिझनेस होऊ शकत नाही. सर, पण आता थोडे मोठे कोटीचे किंवा 50 लाखाचे, 1 कोटी 2 कोटीच्या प्रोजेक्ट मध्ये ठीक आहे, ते लोक देत असतील आपल्याला जीएसटी. पण एक छोटी काम आहेत 20, 25, 30 लाखाचे समजा बंगले असतील, त्या लेवलला सर नाही ना आपल्याला टॅक्स मिळत, पण तिथं काय करायचं आपण जीएसटी वगैरे? तिथे जीएसटी ऍप्लिकेबल पण नाही होत. तुमचा टर्नओव्हर जर तेवढा जीएसटीच्या रेंज मध्ये नसेल तर जीएसटी ऍप्लिकेबल पण होत नाही. गणेश, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सीए तुम्हाला हे असला पाहिजे, कन्सल्टंट तुमच्याशी बरोबर असला पाहिजे. गणेश, आपण ते बोललो होतो याच्या संदर्भात तुम्ही जीएसटी नंबर जर घेतला असेल तर तुम्हाला सगळ्याच ठिकाणी कुठलंही पेमेंट घेत असाल तर त्याला जीएसटी ऍप्लिकेबल होणारच आहे. तर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचे प्रोफाईल तेवढे मेंटेन ठेवावे लागतील तसं वेगळा. ज्या ठिकाणी जीएसटी ऍप्लिकेबल होतं त्या ठिकाणी जीएसटीचा, आणि ज्या ठिकाणी ऍप्लिकेबल होत नाही त्या ठिकाणी दुसरी कंपनी तुमची. ठीक आहे. येस. थँक्यू सर. एक शेवटचा प्रश्न सर घेऊ आपण. अभिजित, येस, तुम्ही अनम्यूट करू शकता. गुड इव्हनिंग सर, मी अभिजित नागपूरवरनं. गुड इव्हनिंग. माझा प्रश्न सर असा होता की सुरुवातीला आपल्याकडे जे काही रिनोव्हेशनची कामं येतात, म्हणजे लोक सेकंड हँड घर परचेस करून त्याच्यात काही अल्टरेशन करायला बघतात, तर काही ठिकाणी ते कस्टमर्स विदाउट आर्किटेक्ट आणि इंजिनियर करायला बघतात तो प्रोजेक्ट. तर त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मध्ये मिळून ते काम करायला हवं की आपल्याला जे त्यांना बेस्ट सजेस्ट करता येईल त्या प्रकारे करायला हवं? त्याच्यात तुमचा अनुभव किती आणि तुम्ही त्यांना बेस्ट सोल्युशन काय देऊ शकता, आणि तुम्ही जे सोल्युशन देता हे त्याच्या फायद्यासाठी असू शकत असेल तर नक्की करायला हरकत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही डायरेक्टली कस्टमर आणि तुम्ही या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग मध्ये त्यांना ज्यावेळेला सोल्युशन मिळतं त्यावेळेला तुमच्यावरचा विश्वास, त्यांना मोठा विश्वास तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं मार्केटमध्ये रेप्युटेशन तयार होतं. इन्स्टेड ऑफ अपॉइंटिंग एनी आर्किटेक्ट आणि त्यानंतर तुम्ही त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही काम करणार, त्याच्यामध्ये बरंचसं क्रेडिट आर्किटेक्ट घेऊन जातो की सोल्युशन ह्यांनी काढलंय आणि तुम्ही काम केलंय. परंतु जर तुम्ही तुमच्यामध्ये तेवढं स्किल तुम्ही डेव्हलप केलेलं असेल, तुम्ही जर बेस्ट सोल्युशन देऊ शकत असाल आणि त्याच्यामध्ये परत मी म्हणल्याप्रमाणे की तुमचं जर प्रामाणिकपणा असेल की ते जे काही तुम्ही त्यांना सोल्युशन द्याल त्याच्यामध्ये त्यांचा 100% फायदा असेल, जे काही बेस्ट सोल्युशन असेल, इकॉनॉमिकली हे असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच डेव्हलप होऊ शकता. येस सर, थँक्यू. कोणाचा काही प्रश्न आहे? नाहीतर मग आपण या ठिकाणी थांबू. सर, शेवटचा एक तुम्हाला प्रश्न मीच विचारतो की या पुढच्या म्हणजे तुमच्या पुढच्या प्लॅन साठी तर आमच्याकडून शुभेच्छाच. पण तुम्हाला असं काय वाटतं की आता कन्स्ट्रक्शन सेक्टर सोडून
आणखी काही तुम्हाला असं पुढे कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये काही प्लॅन्स वगैरे आहेत तुमच्या कंपनीचे, किंवा तुम्हाला वेगळं काही करावं वाटतं, असं काही कॉन्ट्रॅक्टिंग सोडून असं वेगळं काही करावं वाटतं? नाही, ते प्रयोग चालू असतात सेपरेट, जे हॉबीज मधला तो प्रयोग असतो बऱ्याच वेळेला. ते आता जर मी बोलायला गेलो तर विनाकारण बाकीचे डायव्हर्ट होऊन जातील काहीतरी वेगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे हॉबीज साठी असे वेगळे प्रयोग आपण ते चालूच असतात त्या गोष्टीसाठी. परंतु एक जसं मी सांगितलं की जे आपण कन्सिस्टन्सी आपल्या व्यवसायामध्ये असणं, त्याच्यासाठी माझा मुख्य फोकस हा त्याच्यामध्येच असतो. आजपर्यंतच्या 34 वर्षाच्या प्रवासामध्ये असे बरेच प्रसंग आले की क्लायंटने ऑफर केले पार्टनरशिपसाठी, रिअल एस्टेटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. पण ते जाणीवपूर्वक आपण त्याच्यापासून लांब राहिलो की डायव्हर्सिफिकेशन नको. आपण त्याच्यामध्ये एंट्री करताना त्याच्यामध्ये अडकून पडलो तर हा जो आपला ग्रोथ आहे हा आपला कुठेतरी थांबेल. म्हणून आपण याच्यावर फोकस केलेलं की याच्यामध्येच आपली जी स्ट्रेंथ आहे, आपण आता आजपर्यंतचा आपला अनुभव आहे, तो करून आपल्याला जेवढं पाहिजे आपण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करू शकतो. हे एक तत्व पहिल्यापासून ठेवलेलं आहे. आजही फक्त कोविडला सिच्युएशनला फाईट करायची म्हणून हे आता अचानक मोठी ग्रोथ होत चालली आहे. त्याला हे द्यायचं म्हणून. आणि त्याच्यामुळे वेगळ्या परिस्थिती झाली की ती आपण जी काही या कोविड सिच्युएशनला जशा प्रकारे फाईट केली त्याच्याप्रमाणे अपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणावर यायला लागल्या. आणि त्या अपॉर्च्युनिटीज आता आपण जसं मी म्हटलं की आलेल्या अपॉर्च्युनिटी आपण कॅच करायच्या, त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. त्यामुळे जी आपली ग्रोथ आहे, जी मागच्या क्षेत्रामध्ये डबल होते आपण करतोय ते. तर ही अशी प्रोसेस आपली जी नेव्हर एंडिंग प्रोसेस जी आजपर्यंत आपण करत आलो तशी चालूच राहणार. येस, थँक्यू सर. म्हणजे तुम्ही म्हणालात म्हणजे कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्येच ती दिसत राहिली तुमच्या बोलण्यामधून. आणि मी आता आपण पाहत आहे माझे 15-1 वर्षापासून आपण ओळखतो एकमेकांना. तर ऑपॉर्च्युनिटी पण बऱ्याचशा आल्या, पण मेन फोकस आपला कॉन्ट्रॅक्टिंग आहे तो आपण सोडला नाही. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये आपण आज एक नाव पुण्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये आपण एक देऊ शकतो. तर म्हणजे ही कन्सिस्टन्सी कायम राहिली पाहिजे. त्या मेन तुमचा जो बिझनेस आहे त्याच्याबद्दल. बाकी मग डायव्हर्ट होण्यासाठी बरंच काय आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंग केलं, मग गव्हर्नमेंट असू दे नाही तर प्रायव्हेट असू दे, पण कॉन्ट्रॅक्टिंगच करतोय आपण. येस. तर थँक्यू सर. आल्याबद्दल तुमचे खूप आभार. आमचे गाडे सर आहेत, फक्त ते थोडं वोट ऑफ थँक्स देतील आणि आपण मग या ठिकाणी थांबूया. येस. मुळात वोट ऑफ थँक्सची गरज नाहीये, परंतु ते आपण हे करू शकतो. म्हणजे जसं आज ऑलरेडी आपण असोसिएट आहोत एका बरोबर, आपण ते काही एकाच प्रोजेक्टवर आपण काम करतोय, आम्ही प्रत्यक्षात काम करतोय, त्याच्यावर तुम्ही शिकताय. त्यामुळे आपण काही वेगळे नाही आहोत. तरी पण एक ह्याचा भाग म्हणून हरकत नाही. येस. औपचारिक सर शब्द सुचत नाहीये. लहान तोंडी मोठा घास घेतो, तसं प्रवीण आहे तसं मी देखील. म्हणजे गुरु समोर काय बोलायचं तेव्हा त्याचं मम पप होतं. आणि आनंद एवढा होतो आत्मस्फूर्तपणे की त्याला मर्यादा नाहीये. त्यामुळे सांभाळून घ्या. माझा उत्साह खूप असतो एकदम दांडगा एकदम छानपैकी झाला किंवा थोडे शब्द इकडे तिकडे होतात. उत्साही प्राणी आहे. परंतु एवढं सांगेल सर की सेशन अजून चालू राहिलं आणि तुमचं असं ऐकायला राहिलं तर नक्की सर आम्ही जे तुम्ही आता माच केली आणि इथपर्यंत पोहोचला आहात या मार्केटमध्ये, नक्कीच आम्ही देखील आणि आमचे सगळे पार्टिसिपंट देखील खूप छानपैकी ह्या मार्केटला चांगलं देऊ अशी अपेक्षा आणि विश्वास घेऊन आम्ही हे सगळं कॉन्फिडेंटली घेऊन आम्ही उतरलो आहोत वगैरे. कारण की आपल्याला फक्त ट्रेनिंग द्यायचं नाहीये, लोकांना शिकवायचं नाही तर त्यांना डेव्हलप करायचं आहे. आणि मी प्रवीण सरण्यापेक्षा तुम्हाला थँक्स म्हणन की तुम्ही स्वतःला थँक्स म्हणा. एक शब्द चुकला तर माझं सांभाळून घ्या. त्याचं कारण असं आहे की आज शिष्यानी गुरुचा एक चर्चा घेतली. सर म्हणलं की मी आज माझा योग आहे, एवढं माझं आज भाग्य की मी आज माझ्या गुरुची आज इंटरव्ह्यू घेतोय. ते इंटरव्ह्यू नाही घेतला, आज गुरुला आज आनंद वाटेल की अरे माझ्या शिष्याने खरोखरच माझ्यावरती चर्चा केली ना, तर ते बरोबर तो पोहोचला म्हणजे तो बरोबर ना सर. आणि त्याबरोबर मी प्रवीण सरांबरोबर आहे आणि निश्चित तसं वाटतं इंटरव्ह्यू नाही तर म्हणजे चर्चा जी झाली ना गुरु शिष्यांची वगैरे, आणि हीच परंपरा आपली भारतीय संस्कृती आपल्याला लाभलेली आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे हिंदुत्वाचा आणि आपल्या भारत जगाचा. आणि आपल्या महाराजांनी देखील खूप काही दिले म्हणून आज आपल्याला जग ओळखतंय. त्यामुळेच आपण आहोत वगैरे सर्वजण वगैरे. आणि जे काही तुमच्या बोलण्यातून आलं इथपर्यंत जो काही प्रवास घडला त्यामध्ये म्हणजे आय हॅड्स ऑफ थँक्स, शब्द नाही बोलायला.
पण एक सारांश म्हणून जे काही तुमचं होतं बोलण्यातून म्हणजे टीमवर्क आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जे काही टीमवर्कनी काम करत आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या लोकांचे आणि एवढ्या कवडीच्या सिच्युएशन मध्ये देखील आपण आपली एक देखील माणूस गेला नाहीये. बाहेर गावाला लोकांपर्यंत संदेश पोहोचला की नाही अशी कंपनी आहेत आणि तिथनं देखील ह्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आज सर्व्हिसेस देत आहे. तर लोक टिकून राहिली त्यामुळेच आपली 200 लोकांची टीम आहे. आणि मी 15 वर्षाला पेंटिंगच्या सेक्टरमध्ये जे काही काम घेतो ना, ट्रेनिंग घेतो पेंटिंग कॉन्ट्रॅक्ट परत पाहिलं तावडे सर आणि सगळं आम्ही करतो सगळ्या गोष्टी. आणि पुण्याचे जे भोसले साहेब आहे संजय भोसले साहेब माहित असेलच तुम्हाला वगैरे किंवा परिचय आला असेलच कुठला. ते पुणे पेंट असोसिएशन वरती पण आहेत, मोठी कामं प्रोजेक्ट पण आहेत त्यांचे. आणि त्यांचं एक डोक्यामध्ये फीट बसलेलं की लेबर एवढे सांभाळलेत ना मी की आपल्या घरासारखे वगैरे. त्यामुळे आज लोक सोडून जातात. 100-150 लोकांची त्यांची टीम आहे पेंटिंग माहित असेल तुम्हाला निश्चितपणे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे रिलेशन कशा पद्धतीने आपण बिल्ड करतो. त्याबरोबर तुम्ही मॅनेजमेंट बद्दल बी खूप काही सांगला. आज मॅन मॅनेजमेंट आहे बिझनेस मॅनेजमेंट ही एवढे चांगल्या उत्कृष्टपणे तुम्ही आज हँडल करताय छोट्यापासून म्हणजे त्याला तोड नाही वगैरे. आणि जे काही तुमचं ऑब्झर्वेशन सांगितलं म्हणजे ह्याच ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे आज मित्रांनो तुम्ही सेशन ऐकताय आणि ह्यासाठीच आपण तावडे सरांचं बिझनेस मॅनेजमेंटच्या साठी आपण त्यांचं इनपुट दर सोमवारी घेतो. तुम्ही तावडे सरांना ओळखता, दोघं बी मित्र आहेत तुम्ही त्यामुळे तुम्हाला दोघांना माहिती आहे. त्यामुळे आपण एक मेंटॉर बिझनेस मेंटॉर तावडे सरांचं दर सोमवारी आपण बिझनेस सेशन घेतो यासाठी वगैरे. आणि मित्रांनो तुम्हाला लक्षात आले असेल सरांच्या यांनी तुम्ही जर का पॉईंट्स काढले असेल तर ऑब्झर्वेशन आहे, कन्सिस्टन्सी आहे, मॅनेजमेंट आहे, संकटावरती मात कशी करायची यासाठी. आणि या सगळ्याच गोष्टी आपण दर सोमवारी बघतो आणि सरांच्या बोलण्यातून त्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि दोन तीन गोष्टी एवढ्या छानपैकी आहेत ना की सरांनी कधीच असं हे बघितलं नाहीये की किती बी अडचण आले संकट आले ते एक संकट त्यांनी अपॉर्च्युनिटी म्हणून आज घेतलेले. जो जंगलात आपण फक्त पुस्तकामध्ये ऐकलं असेल कुठेतरी पाहिलं असेल पण जो सरांनी जो अनुभव घेतलाय ते खूप छान. म्हणजे की संकट आलं ठीक आहे काय हरकत नाही आले आपण त्याच्यावरती कशी मात करू शकतो, काय आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, सोर्सिंग काय आहे. आणि आम्ही रवी प्रकाश सरांचे ट्रेनिंग घेतो की जिथनं अशा काही गोष्टी आल्या तर जिथनं आपल्याला हेल्प घेता येईल तिथनं हेल्प सोर्सेस घ्यायलाच पाहिजे निश्चित. कारण की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वस्व नसतो की सगळ्या गोष्टी आपल्याला माहित नसतात. त्यामुळे आपण ती हेल्प अचीव्ह करायला पाहिजे, हेल्प मागायला पाहिजे आणि लोक द्यायला तयार होतात. ती कोणत्याही माध्यमातून आज तुम्ही जर व्हिडिओवरती सर्च केलं तुम्हाला माहिती मिळाली लगेच या गोष्टी केल्या. आणि मित्रांनो देखील सरांनी आज एक त्यांच्या ड्रायव्हर बरोबर की जी मित्र पण मंडळी होती त्या सगळ्यांनी आज त्या प्रसंगातून बाहेर पडलेत. मग काम कोणतं सारखं नाहीये. त्यावेळेस आपण आपल्या लोकांबरोबर किती राहतो. सरांनी सांगितलं मी गाडी मागवली असते गेलो असतं लगेच वगैरे काय प्रॉब्लेम, पण मला त्याबरोबर थांबणं ते जास्ती महत्वाचं होतं त्यावेळेस. आणि हीच गोष्ट जास्ती महत्वाची आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये वगैरे. आणि आज सरांनी देखील आज कोविडची सिच्युएशन असताना देखील वगैरे जी काही त्यांची टीम आहे आज रेग्युलरिटी आहे कामामध्ये, सातत्यपणा आहे. त्यामुळे आज लोक देखील सोडून गेली नाही. आणि ह्या सगळ्या सिच्युएशन मधनं देखील आज सरांनी एक महत्वाचा संदेश दिला ना की कन्सिस्टन्सी ठेवली, पेमेंटचे कमी जास्त केले, परत आपण दिवाळीपर्यंत रिकव्हर करणार आहोत. आणि ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन जो सरांनी एक त्यांच्या वाक्यातून गेलं की आज मार्केटमध्ये जे उदाहरण प्रस्थापित झालं नाही ते खूप जास्ती महत्वाचं होतं. कारण की आज सूर्यवंशी साहेबांची देखील एवढी लोकांची टीम आहे, कोणी सोडून गेलं नाहीये, लोक आज टिकून आहेत. आणि ह्याच बरोबर देखील जे काही कामात चॅलेंजेस त्यांनी स्वीकारून एवढ्या मोठ्या प्रसंगातून ते बाहेर पडत आहे. हा खूप मोठं उदाहरण आज सरांनी मार्केटमध्ये प्रस्थापित केलेलं बिल्डर लॉबीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा जो काही संदेश होता की प्रामाणिकपणा आणि तो आणि आपली लाईन माहिती आहे सगळ्यांनाच. त्यामध्ये सरांनी मॅनेजमेंट मध्ये पण मॅनेजमेंट तर सांगितलंच वगैरे, परंतु मॅनेज कसं करायचं हे पण सांगितलं. इन आणि आउट ते आपण त्याच्यावरती न जातात ते सगळ्यांना माहितीच आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपल्या क्षेत्रामध्ये होत राहणार आहे. परंतु त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन की आपण कामामध्ये आपली कन्सिस्टन्सी आणि प्रामाणिकपणा आणि जो सरांनी आज जाता गुरुमंत्र जो काय दिलेला आहे आपल्याला आणि मित्रांनो तो जास्ती महत्वाचा आहे. कारण की कसं आहे की मी माझ्या पेंटिंग मध्ये पण सांगत असतो वगैरे तुम्ही पाईपलाईन मधनं जर आउट ऑफ गेलं ना तर परत आमची मदत मागू नका. काही चुकीच्या कामं घडतात, लोक परत आपल्याला दोष देतात आणि आपण त्या एखाद्या लॉबीला आपण दोष देतो. जसं पेंटिंग मध्ये चुकीचे काम दिलं तर ते पेंटर करून जातो, पण पेंटिंग जमातीवरती किंवा पेंटिंगच्या बिझनेसवरती नाव ठेवायचा कुणालाच हक्क नाही आणि अधिकार नाही. तसं वास्तुशास्त्र देखील माझा अभ्यास झाला, बऱ्याचशा बॅचेस लावल्या होत्या, त्यामध्ये तथ्य आहे. आणि आज एवढं ऑटोमेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे की हा सूर्य हा जयद्रथ आपण इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून करून दाखवू शकतो. इथपर्यंत टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. म्हणून शास्त्र चुकीचे नाही, माणूस चुकीचा असू शकतो, काम करणाऱ्या माणसाचं इंटेन्सिव्ह चुकीचं असू शकतं, पण एखाद्या शास्त्राला दोष द्यायचा कुणालाच अधिकार नाही.
आणि त्याचप्रमाणे आपण देखील एवढं आपल्याला ते काही ज्ञान भेटलेलं आहे सिव्हिलचं. आज ह्याच इंडस्ट्री, आज आपण भारत आहोत सगळं, पण आउट ऑफ पाश्चिमात्य देशांकडे बघतो किती टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि त्यांचं परत आपण अनुकरण करतो. आपल्याकडे पण इम्प्रुव्हमेंट करायचं बघतो. सगळ्या गोष्टी तर अपडेट घडत राहणारच आहे, ते आपल्याला घडवायच्या आहेच आहे. परंतु ह्याच्यापेक्षा देखील जास्ती मित्रांनो चुकीच्या गोष्टी कुठं घडू नये आणि त्याचा पायंडा देखील पडू नये, नाहीतर त्याच गोष्टी होत राहतात. मग त्याला काय अर्थ आहे ना. आपण जेव्हा आपण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर समाज बदलायला चाललो आहोत, तर मग त्या चुकीच्याच गोष्टी तुम्ही देखील करण्यामध्ये काय पॉईंट आहे ना. मग आम्ही देखील एवढे एफर्ट्स घ्यायचे काहीच कारण नाही. कारण की आज आपल्या समोर आपले गुरु प्रवीण सरांचे आपल्या सर्वांचेच आहेत आणि त्यासमोर सरांनी सांगितलं की प्रामाणिकपणा. त्यामुळे बँकेची लोक त्यांना बोलवतात ना की या सर म्हणून काय असं नवीन काय गोष्टी काय प्रपोजल असेल तर निश्चितपणे. आणि हेच जास्ती महत्वाचं आहे मित्रांनो. हॅलो, मला सरांचं कनेक्शन हे झालं वाटतं. ठीक आहे, थँक्यू सर. तुम्ही आल्याबद्दल आणि वेळात वेळ काढून म्हणजे घरी मेडिकल इमर्जन्सी आली असताना सुद्धा तुम्ही वेळ दिला, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि दादांना आमच्या हे सांगा, सदिच्छा सांगा. येस, तर थँक्यू. असंच मार्गदर्शन पुढे कधी गरज पडली तर हे करा. नक्की आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर.